तिथे घेऊन आले. हालेलुया. आता तुम्ही कुठे पण भटकलंय, कुठे पण होय तुम्ही, प्रभू तिथून तुम्हाला घेऊन, तुम्ही कुठं राहायचं आहे तिथे तुम्हाला प्रभू घेऊन येणार. हालेलुया. तो आम्ही एक गीत गाऊ, येशू सच्चा गडरिया हम त्याचा. हालेलुया. तो आम्ही गाऊ, येशू सच्चा गडरिया. हालेलुया. यीशु है सच्चा गडरिया, हम उसके भेड़े हैं, हरी चराइयों में हमें चराता है. बोलो यीशु. यीशु है सच्चा गडरिया, हम उसके भेड़े हैं, हरी चढ़ाइयों में हमें चराता है. वादी पहाड़ी में ले चलता है, जहाँ पे सुखदायक झरने बहते हैं. वादी पहाड़ी में ले चलता है, जहाँ पे सुखदायक झरने बहते हैं. मी काय सांगतो? हालेलुया. अभी मैं हिंदी में बोलेगा, ओके? अभी हम लोग जो गा रहे हैं ना, उसको मानना है. क्या गा रहे हैं? सेकंड फर्स्ट है था, हरी चढ़ाइयों में हमें वो ले चलता है, फिर वादी पहाड़ी में ले चलता है, जहां पर सुखदायक झरने बहते हैं. हालेलुया. आज सुबह हम लोग ने पढ़ा, आज सुबह ब्रदर ने सिखाया. क्या सिखाया? क्या सीखा? काय शिकले आम्ही? विसरला काय? नाही सांगू ब्रदरला. हालेलुया. काय काय लवकर लवकर सांगा. आणि काय सांगायचं? आणि काय आपला सगळं प्रॉब्लेम काय करायचं? प्रभूला सांगायचं, प्रभू माझा प्रॉब्लेम घे, माझा प्रॉब्लेम काढून टाका. काय प्रॉब्लेमला काय सांगायचं? आणि सांगायचं तू जा आता सुट्टी मारण परत ये. अधिकार मध्ये सांगायचं तुम्ही निघून जा. सगळ्यांना प्रॉब्लेम, बिमारी सगळ्यांना निघून जा. हालेलुया. हालेलुया. आता बघा, इथे इकडे बघायचं नाही, लाईट वाईट सगळं आहे, बरं आहे, कुठे जाणार नाही. आपण 3 दिवस आपण असं बघणार. ओके. आता आम्ही काय करतो? प्रभूची स्तुती करतो. बायबल मध्ये लिहिले काय? शैतान तो एनिमी क्या बोलते हैं? दुश्मन है. दुश्मन वो आता है चोरी करने, डाका डालने, मार डालने. हालेलुया. और हम वो चोरी क्या करता है? हम यहाँ आराधना कर रहे हैं, हमारा ध्यान भटक रहा है, हमारा सारा आशीर्वाद दे के भाग रहे हो. हालेलुया. तो ध्यान भटकाओ मत, इधर रखो. और जैसा हम लोग ने आज सीखा, हमारे जीप में वो शक्ति है. हमारे हम जो बोलते हैं, हम किसी को शापित कर सकते हैं, किसी को आशीर्वादित कर सकते हैं. हालेलुया. 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 और जैसा आज हम लोग ने देखा, जैसे हम अपने मुंह से दोहरा कर कहेंगे, अगर कोई भी समस्या हमारी जिंदगी में है, उसको आज्ञा देकर, किसके नाम से? यीशु के नाम से. हमारा बहन लोग ने सीखा है, भाई लोग काय सगळं डोक्यांच्या वर गेला का? हाय का नाही? हालेलुया. हालेलुया. डोक्याच्या वर जाऊ नको. नाही तुम्हाला समजलं नाही ना, ब्रदरला विचारायचं परत, ब्रदर परत सांगणार. हालेलुया. हालेलुया. क्यों क्या होता है मालूम है? कहता वचन एक बी है. बी जैसे आज ब्रदर बता रहा था बी का. वो बी अच्छे मिट्टी में गिरता है, ऐसे पत्थरों के जगह पे गिरता है, और फिर कांटों के झाड़ों के बीच. और जो बी, वो सब बी में से निकलता है क्या? उसमें से निकलता है वो स्प्राउट. और फिर थोड़े दिन के बाद हम देखते हैं जो ऐसा पत्थर पे गिरा है वो भी मर गया,
सूख के मर जाता है। जो अच्छी मिट्टी में वो अच्छी तरह से उग रहा है। हालेलुया। ये शरीर मिट्टी है, प्रभु का वचन वो बी है, वो जो गिरता है हमारे ऊपर। अगर हम वो पथरीला बनेंगे तो थोड़े समय के लिए देखेंगे प्रभु की महिमा, फिर खत्म, फुस। और दूसरा, प्रभु के साथ है मगर फिर भी बुरे चीज में भी फंसे हुए हैं, दोनों तरफ में पाँव रखे हैं। एक समय ऐसा आता है कि वो जंगली झाड़ ने हम लोग को पूरा पकड़ के कस के बांध देते हैं और हम वहां मर गए। वो प्रभु का वचन प्रभु को दुष्टांग में समझाता है। हालेलुया, हालेलुया। तो वो अच्छी मिट्टी बनो, वो जो प्रभु के बी हमारे पे गिर रहा है तो उसे अच्छी तरह से ग्रहण करना है। हालेलुया, 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 हालेलुया। हमारे मुंह में शक्ति है, वो ताकत दिया हुआ है, तो प्रभु की स्तुति कर सकते हैं कि नहीं? चलो जोर से हालेलुया, 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 हालेलुया। अभी हमारा भाई बिना माइक का बोलेगा, उससे जोर से बोलना है। सिर्फ हैंड लोग का आवाज आ रहा है। तुम्ही कोणाच्या साठी इथे आलाय? हा, कोणाच्या साठी आलाय? बायकोने घेऊन आले तो म्हणून बायकोसाठी आले का? किसके लिए आया है? बीबी लेके आए तो बीबी के लिए आया है? किसके लिए आया है? यीशु के लिए आया है। हालेलुया। मैं एक उदाहरण देता हूं और फिर हम लोग प्रभु के गीत गाएंगे, फिर चॉइस आपका है। ओके, प्रभु यीशु, हालेलुया। इथे बघा, इथे बघा, इथे बघा। जब भी प्रभु यीशु 2000 साल पहले इस पृथ्वी पर था, वो सब जगह पर जा रहा था और बहुत सारे लोग पीछे आते थे, बहुत सारे लोग, हजारों लोग पीछे, लाखों लोग पीछे, प्रभु के पीछे आ रहे थे। सब लोग क्या, सब लोग को चंगाई मिली? सब लोग को मिली क्या? सब लोग का जीवन बदला? किसका जीवन बदला? जो प्रभु के पास आकर प्रभु को कहा, प्रभु मैं देखना चाहता हूं, प्रभु को पुकारा पूरे क्या बोलते, विश्वास से। तो जैसा वो अंधा व्यक्ति, दाऊद का पुत्र यीशु मुझ पर दया कर, वो उसका कानों पर गिरा और वो प्रभु वहां रुका। उसने एक बार नहीं पुकारा, बाइबल एक बार कहता है एक बार नहीं पुकारा। समझो आप वहां बैठे हो, प्रभु यहां है और बहुत सारे लोग हैं और वो चिल्ला रहा है, बहुत सारे लोग बोल रहे चुप, उसको जाने दे, मगर वो चुप नहीं बैठा। उसने विश्वास किया कि मैं बुलाते रहूंगा, प्रभु मुझे जरूर सुनेगा। हालेलुया। उसी तरह बाकी सब लोग ने प्रभु के सामने, मैं देखना चाहता हूं, मैं स्वच्छ होना चाहता हूं, और बाकी लोग देखने आए क्या हो रहा है, क्या हो रहा है, गर्दी बनने आए। तो गर्दी बनने मत आओ, प्रभु से रेली मिलने आए हैं, प्रभु से रेली जानने आए हैं, तो जिंदगी बदलेगा। वरना हम यहाँ सिर्फ कुर्सी भरेंगे, जैसा तमाशा देखने आ रहे, या एक क्राउड, जैसा इंग्लिश में बोलते क्राउड, गर्दी बनने आते हैं, लोगों के साथ बहुत सारा झुंड बन के आ रहे हैं। मगर जिंदगी उसका बदलेगा जो प्रभु के सामने आएगा, प्रभु को रोकेगा, प्रभु को अपनाएगा। हालेलुया। तो चॉइस आपका है। अभी 2 मिनट के लिए आंख बंद करो, 2 मिनट के लिए डोले बंद करा आणि अभी सोचो, मैं यहां क्यों हूं? मी फक्त गर्दी करायला आलोय तर, या मैं प्रभु को रेली ढूंढने आया हूं, सच में प्रभु के लिए आया हूं? अगर हमने कभी सोचा भी नहीं था, या सोच नहीं है कि मैं यहां क्यों हूं, तो इस वक्त और निर्णय लो कि मैं प्रभु के लिए यहां आया हूं, तभी जिंदगी बदलेगा। वरना यहां आओगे जाओगे, सालों हो जाएंगे, जिंदगी नहीं बदलेगा। हम वो पथरीला व्यक्ति जैसे बनेंगे। बी गिरेगा, थोड़े दिन के लिए हम प्रभु का महिमा देखेंगे, फिर खत्म। फिर से आएंगे, फिर से बी गिरेगा, थोड़े दिन के लिए कुछ चमत्कार, कुछ अच्छा जिंदगी होगा, फिर खत्म। मगर हम वो अच्छी मिट्टी बनेंगे तो हमारा हर बार हमारा लाइफ नया रहेगा, क्योंकि वो कभी मरेगा नहीं, वो बी कभी नहीं मरेगा। हालेलुया, हालेलुया। तो आंख बंद करके वो प्रार्थना करो प्रभु से, तुमच्या लँग्वेज मध्ये, मराठी मध्ये, कोणत्याही भाषामध्ये प्रभूला सांगा, हे प्रभू येशू, मला ती माती कर ज्याच्यावर तुझे शब्द बहु दे आणि एक चांगला फल येऊ दे। प्रभू येशू, तुझे गीत मी गाऊ, माझ्या मनाने, माझ्या हृदयाने, माझे जीवनाने मी हे गीत तुझ्याशी गातो। कारण तूच माझा जोशाने
आमचा मेंढपाळ आहे. येशूच आमचा तो मेंढपाळ ज्याने आम्ही जे मेंढरे पळून गेले पण आम्हाला परत आणायला आणले. आमचा तो मेंढपाळ आमच्यासाठी सर्व काही करतो आणि आम्ही त्याच्यासाठी गीत गाऊया सर्व मनाने. थोड़ा नाच कर, थोड़ा नाच. कैसे नाचेंगे? पैर से, राइट लेफ्ट, कम ऑन. हालेलुया. बरोबर बरोबर असं. हालेलुया. हालेलुया. तुमचा काय पण प्रॉब्लेम आहे, काय पण दुःख आहे, तुमचा पैर दर्द करतो, सगळं जाणार. तुम्ही विश्वासमध्ये प्रभूसाठी तुम्ही नाचणार. तुमचं सगळं बिमारी, सगळं प्रॉब्लेम, सगळं विसरत जाणार आणि प्रभू त्याचा काढून टाकणार. हालेलुया. हालेलुया. तुमच्या विश्वासमध्ये. आणि प्रभू काय सांगते? तुम्ही विश्वास करतो, तुम्ही प्रभूचा महिमा बघणार. महिमा जर तुम्ही विश्वास केला तर. हालेलुया. 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 येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याच्या मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. परत. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याच्या मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. मंदर डोंगरावरून नेतो, मंजूळ झऱ्याचे पाणी पाजतो. सुंदर डोंगरावरून नेतो, मंजूळ झऱ्याचे पाणी पाजतो. परत एकदा सुंदर डोंगरावर. येशू माझा मेंढपाळ, सांगा, बोला. आम्ही त्याच्या मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याच्या मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. मार्गात रक्षण आमचे करतो, शैतानीपासून दूर ठेवतो. विश्वास आहे ना? मार्गात रक्षण आमचे करतो, शैतानापासून दूर ठेवतो. यीशु है सच्चा गडरिया. यीशु है सच्चा गडरिया, हम उसके बेड़े हैं. हरी चढ़ाइयों में हमें चराता है. यीशु है सच्चा गडरिया, हम उसके बेड़े हैं. हरी चढ़ाइयों में हमें चराता है. वादी पहाड़ी में ले चलता है, जहाँ पे सुखदाई झरने बहते हैं. बोलो. वादी पहाड़ी में ले चलता है, जहाँ पे सुखदाई झरने बहते हैं. यीशु है सच्चा गडरिया, हम उसके बेड़े हैं. हरी चढ़ाइयों में हमें चराता है. यीशु है सच्चा गडरिया, जोरात बोला. हम उसके बेड़े हैं. हरी चढ़ाइयों में हमें चराता है. हमें चराता है. संकट में मेरी रक्षा वो करता है. शैतान के हाथों से हमें छुड़ाता है. बोलो बोलो बोलो. संकट में मेरी
हालेलुया। विश्वास करते हो कि संकट में मेरी रक्षा वो करता है? हा? आणि जर कर कोणी सांगितलं तुम्हाला अरे त्यांनी ना तुमच्यासाठी बघा काय केलं, तो तंत्र मंत्र लावून ठेवले, तंत्र मंत्र किया है, तो फिर क्या होता है? क्या होता है? कुछ नहीं होता है या नींबू रोड पे, अरे फ्राइडे को सॅटर्डे को लोग रोड पे नींबू फेकते, अरे त्याच्यावर पाय टाकायचं नाही, काय होणार? सगळं ना तो आत्मा आहे ना आपल्यावर येणार आणि आधी काय काय होणार? हा, तो सगळं डोक्यामध्ये चाललोय. हालेलुया, हालेलुया. आम्ही काय सांगतो इथे? संकट में मेरी वो रक्षा करता है, शैतान के हाथों से हमें छुड़ाता है. और बाइबल में क्या लिखा है कि उसने विजय पा लिया है, शैतान को कोई अधिकार नहीं है हमारे ऊपर. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. अगर हम मूर्ख है, हमें वचन के बारे में मालूम नहीं, तो हम बोलते हैं हाँ शैतान तू मेरे ऊपर पावरफुल है. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कोई भी, बाइबल कहता कोई भी हथियार जो मेरे खिलाफ बना है, मुझ पर उसका कुछ असर ही नहीं होगा, कि प्रभु यीशु मेरे साथ है. अगर हमने वो नींबू देखा, नींबू रोड पे कुछ किया है, अगर उसके ऊपर पैर भी रखा है ना, उसके अंदर तो दुष्ट आत्मा है ना, दुष्ट आत्मा भाग जाएगा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ऐसा हुआ है. मेरा बॉम्बे में स्कूल है, मेरे स्कूल के सामने, ऑफिस के सामने किसने पूरा बांध के सब कुछ रखा, और मेरी मम्मी ने मेरे को दिखाया. तो हम लोग ने लात मारा, झाड़ू मार के निकाल दिया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. अगर मैं डरूंगा, शैतान पूरा अधिकार ले लेगा. हालेलुया. कि प्रभु कहता है कि हमें वो डर का आत्मा दिया नहीं है, हमारे अंदर शक्ति है, पावर है प्रभु का. हालेलुया. बोलो, शैतान का मुझ पर कोई अधिकार नहीं है. मुझ पर कोई अधिकार नहीं. ऐसा बोलो, शैतान तेरा मुझ पर कोई अधिकार नहीं है, कोई अधिकार नहीं है. तू हारा हुआ है, तू हारा हुआ है. मैंने विजय पा लिया है यीशु के द्वारा. और वो क्रूस मेरा विजय का झंडा है. हालेलुया. तो जब भी शैतान अगर तुम्हें बताता है कि हम प्रॉब्लम में हैं, तो कौन सा झंडा दिखाना उसे? क्रूस का हमारा जीता हुआ वो हमारा झंडा है. हालेलुया. तो हम ये गाएंगे, हमको किसी का अब डर नहीं है. क्यों? क्योंकि यीशु मेरा साथी है. हालेलुया. हमको किसी का अब तो डर नहीं है, प्रेम, क्योंकि यीशु जो मेरा साथी है. है क्या है? हमको एकदम सिंपल है. एक सेकंड सबको बोलना है. हम लोग गीत गा के जाना नहीं है, हम प्रभु के साथ आराधना कर रहे हैं, मजा कर रहे हैं, मगर आप लोग, हमारा काम है आपको प्रभु के पास लेके जाना. हालेलुया. तो मुंह खोलकर, हमको किसी का अब डर नहीं है, क्योंकि यीशु जो मेरा साथी है. एक साथ बोलेंगे वापस से, हमको किसी का अब तो डर नहीं है, क्योंकि यीशु जो मेरा साथी है. हालेलुया. तो ये गीत गाकर ये बोलेंगे, सबको बोलना है. जब तक नहीं बोलेंगे मैं कंटिन्यू करते रहूंगा. हमको किसी का अब तो डर नहीं है. क्यों? क्योंकि यीशु जो मेरा साथी है. फिर से हमको किसी का अब तो डर नहीं है, क्योंकि यीशु जो मेरा साथी है. फिर से हमको किसी का अब तो डर नहीं है. क्यों? क्योंकि यीशु जो मेरा साथी है. फिर से हमको किसी का अब तो डर नहीं है, क्योंकि यीशु जो मेरा साथी है. तुम लोग गाओ, चलो मुंह
किसी का क्यों नहीं है? क्योंकि यीशु जो मेरा साथी है। एक दूसरे से बोलेंगे, एक दूसरे से, हमको किसी का अब तो डर नहीं है। हालेलुया। क्योंकि यीशु जो मेरा साथी है। ओ फिर से अरे हम लोग नाच रहे नहीं। हालेलुया। अरे देखो, हम लोग कहते हैं, बाइबल क्या कहता है? आनंदित रहो हर समय। ऐसा लिखा है कि जब भी हम खुश, हमारा जेब में जब भी पैसा है, जब भी मेरा शरीर स्वच्छ है, तभी आनंदित रहो। हर समय आनंदित रहो। आपके पास प्रॉब्लम है, सबके पास प्रॉब्लम है, मगर क्या कहता है? प्रभु ने हमें विजय दिया है। अगर हम प्रॉब्लम को देखेंगे, प्रॉब्लम पहाड़ दिखेगा, मगर हमें प्रभु को देखना है। यीशु के नाम में वो प्रॉब्लम को निकाल फेंकना है। पैसे की तंगी मेरे जिंदगी से निकल। जो भी बीमारी, कैंसर मेरे जिंदगी से निकल। तेरा कोई भी अधिकार नहीं है। हालेलुया। तो हम थोड़ा नाच सकते हैं, आनंद कर सकते हैं। या हम किसी के मैयत में आए हैं, ऐसे लग रहा है, मैं यहां से देख रहा हूं सब लोग रुके हैं। फादर अभी फाइनल ब्लेसिंग देगा और हम अभी ग्रेवयार्ड जाएंगे। हालेलुया। अरे प्रभु राजाओं का राजा हमारे साथ है। हालेलुया। है कि नहीं है? सिर्फ 4 लोग बोलते हैं, बाकी लोग को डाउट है। क्यों, कैसे मालूम है प्रभु हमारे साथ है? कोई बोल सकता है वचन? जहां, हालेलुया, जहां 2 और 3 मेरे नाम में इकट्ठा है, मैं वहां हूं। और हम कितने लोग हैं? बहुत सारे। हालेलुया। तो अभी हम नाचेंगे क्योंकि प्रभु हमारे साथ है। विश्वास है? विश्वास है? विश्वास है? विश्वास है? हालेलुया। हालेलुया। फिर से गाएंगे, हमको किसी का अब डर नहीं है। हमको किसी का अब तो डर नहीं है। क्यों? क्योंकि यीशु जो मेरा साथी है। ओ बोलो, हमको किसी का अब तो डर नहीं है। थोड़ा मुस्कुरा कर अंकल। कि यीशु जो मेरा साथी है। ओ फिर से हमको किसी का अब तो डर नहीं है। क्योंकि यीशु जो मेरा साथी है। ओ यीशु है सच्चा, यीशु है सच्चा गडरिया। जोर से, हम उसके बेड़े हैं। हरी चढ़ाइयों में हमें ले चलता है। अरे चलो नाचो। यीशु है सच्चा गडरिया, हम उसके बेड़े हैं। हरी चढ़ाइयों में हमें चराता है। वापस है, वापस। यीशु है सच्चा गडरिया, हम उसके बेड़े हैं। अरे बोला, हरी चढ़ाइयों में अंकल चला हमें चराता है। हालेलु हालेलुया। चला हालेलु हालेलुया। हालेलु हालेलुया। हालेलु हालेलुया। कम ऑन। हालेलु हालेलुया। हालेलु हालेलुया। हालेलु हालेलुया। हालेलु हालेलुया। हाथ उठाकर हालेलु हालेलुया। हालेलु हालेलुया। हालेलु हालेलुया। चला हालेलु हालेलु। शाहरुख खान, कम ऑन। हालेलु हालेलुया। हालेलु हालेलुया। हालेलु हालेलुया। हालेलु हालेलुया। सब लोग उठ सकते, सब लोग उठ सकते। चलो चलो, जो बैठे हुए आंटी लोग, सब लोग उठो। प्रभु की महिमा इस जगह पर है। पावर, आपकी जो चंगाई मिलना है, चंगाई मिलेगी अभी।
जो बसा हुआ है उठ जाए। स्तुति करेंगे हाथ उठाकर हालेलुया 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 आवाज उठाकर तोंड उघडून जोरात जोरात हालेलुया केरला भाषे खेळ दे फराला दे केरला भाषे गिरी दिला दे नरार खरा बारे हालेलुया 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 शिरे दे रखा बाबा रे दे नाखले दे भाषिरी दिला दे देखे कोल दे भाषे ने केले दे भाषे ने खेले दे ला बारे दे कोल दोर नंदरा भाषे खेला बाबा नंदर खेले दे नंदरा भाषे खेले दे हालेलुया 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 धन्यवाद यीशु हालेलुया हालेलुया बसा बसा प्रेज द लॉर्ड हालेलुया मार्क 11:23 आम्ही वाचलं आणि तिकडे आम्ही शिकलो की आम्हाला डोंगरा बरोबर बोलायचं आहे की डोंगराबद्दल बोलायचं आहे, डोंगराशी बोलायचं आहे की डोंगराबद्दल बोलायचं आहे, डोंगराशी बोलायचं आहे. तर आम्हाला डोंगराबद्दल प्रार्थना करायचं आहे की डोंगराशी बोलायचं आहे. च प्रार्थना आणि बोलण्यामध्ये काय फरक आहे? प्रभू येशूंनी प्रार्थना केला. जेव्हा आपण प्रार्थना करतो आपण आबा पिताशी त्याचे शब्द बोलतो, परंतु जेव्हा आम्ही डोंगराबरोबर बोलतो तेव्हा आम्ही सैतानाबरोबर बोलतो. तर प्रार्थना आम्ही प्रभूकडे करतो, परंतु बोलताना आम्ही शैतानच्या कार्याला बोलतो. आमेन. तर आम्ही हे बघतो की प्रभूच्या जीवनामध्ये तो रात्रभर आपल्या पिताबरोबर बोलत होतो. त्याला काय बोलतात? प्रार्थना. परंतु दिवसाला तो काय करायचा? जे त्यांनी प्रार्थना केली आहे त्यांनी आपली बॅटरी चार्ज केली आहे. नंतर दिवसाला तो काय करायचा? दिवसाला तो जाऊन प्रवचन करत होता आणि ज्या लोकांना त्रास होता शैतानाचा, त्या शैतानाकडे तो बोलायचा आणि त्या लोकांना त्या त्रासातून मुक्त करायचा. तर आमच्या जीवनामध्ये पण एक वेळ असतो जेव्हा आपण प्रभूशी प्रार्थना करतो आणि एक वेळ अशी असते
जेव्हा आम्ही आपल्या त्रासाशी बोलतो. जर मी माझ्या त्रासाशी बोलणार नाही तर ते त्रास मला सोडून जाणार नाही. प्रेज द लॉर्ड. आता आम्ही 23 वाचला, आता 24 वर वचन बघूया. 24 मार्क 11:24. मी तुम्हाला सांगतो. नाही परत या कारणास्तव कसल्या कारणासाठी? आता मला माहीत पडलं की मी जे बोलतो त्याच्यामध्ये प्रभू येशूच्या नावाने जेव्हा मी बोलतो त्याच्यामध्ये आहे सामर्थ. आता उदाहरण एक पोलीस जरा उभा. आता आमच्या दोनामध्ये कोण मजबूत दिसतो? ही मुलगी मजबूत दिसते की मी मजबूत दिसतो? मी मजबूत दिसतो. आता हिनी पोलीसचा युनिफॉर्म घातला, ही पोलीस आणि मी पोलीस नाही. हे लोक दोघे लफडा करत आहेत रस्त्यावर. मी या लोकांना सांगतो अरे थांब रे बंद कर रे. हे लोक दोघे ऐकत नाही. ही जीपमधनं उतरते आणि फक्त या लोकांच्याकडे चालायला लागते. यांचं भांडणं बंद होणार की नाही? तर हे लोक मला बघून बंद नाही करत, तिला बघून बंद करते. आमच्या दोघांमध्ये मजबूत कोण आहे? मी. पण तिला बघून कशाला बंद करतात? तिचे वर जे कपडे आहेत त्या कपड्यामध्ये त्या लोकांना माहीत पडते हिला सरकारचा अधिकार आहे. भांडण केलं दोघांना आतमध्ये घालणार. बरोबर आहे? तसंच आम्हा लोकांना, जे लोक प्रभू येशूवर विश्वास करतो त्यांना प्रभू येशूनी त्यांचा स्वर्गाचा युनिफॉर्म दिला आहे, परंतु आम्हाला ते दिसत नाही. म्हणून आम्ही नेहमी त्या युनिफॉर्म घेऊन शत्रूवर आक्रमण करतात का प्रभू येशूकडे जाऊन भीक मागतात? आता विचार करा, हे लोक दोघे लफडे करत आहे. ही उतरते तिकडे, ए प्रभू बंद कर ना. कसं वाटणार? अधिकार आहे. तिने जर अधिकार वापरला नाही तर हे लोक सुधारणार? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तसाच युनिफॉर्म आम्हाला दिला आहे प्रभू येशूनी. जे लोक त्याच्यावर विश्वास करतात त्यांनी दिला आहे, परंतु आम्हाला तो दिसतो नाही, दिसत नाही म्हणून आम्ही त्याच्यावर विश्वास करतो नाही. पण जर आपण विश्वास केलं आणि त्या विश्वासद्वारे आम्ही शब्द बोललो अधिकारनी, तर ते कार्य होणार, अवश्य होणार. तुम्ही काय सांगितलं? वर्गातून बाहेर निघून जा. नंतर तुम्ही तिच्या खांद्यावर जे दुःख आहे त्याला कसं सांगितलं? त्याचप्रमाणे सांगितलं, ए बाहेर निघ. गेलं. किती महिन्यापासून होता इकडे? आता नाही आहे. बरोबर आहे, गेलं तर गेला. किती वर्षापासून होता? कालच पासून होता. कालच आलेला राहण्यासाठी. हा अधिकार सर्वांना दिला आहे, पण आपण विश्वास करतो नाही. आता जे तुम्हाला माहीत पडलं त्या कारणासाठी, ह्या कारणासाठी, कसल्या कारणासाठी? आता आम्हाला माहीत ठाऊक आहे की मी जे शब्द बोलतो प्रभू येशूच्या शब्दावर विश्वास करून त्या शब्दाद्वारे माझ्या जीवनामध्ये ते शब्द कार्य करते. हे कारणासाठी, या कारणासाठी तुम्हाला सांगतो, जे काही तुम्ही प्रार्थनेत मागाल ते मिळालेच आहे. असा विश्वास करा आणि ते तुम्हाला मिळेल. तो कुठला अगोदर येते? मिळालं की मिळणार आहे? मिळालेच आहे. मिळालं की मिळणार आहे? मिळाले. आपण जीवनामध्ये कसला विश्वास करतो? पहिला मिळवून दे, नंतर मी
नंतर बघूया. अगोदर येऊन दे, मला आतमध्ये येऊन दे, नंतर आपण विश्वास करू. बरोबर आहे? ए विक्रम आहे, सही है ना? पहला मेरे को दे, बाद में मैं विश्वास करेगा. जेव्हा मला मिळालं, अनुभव झालं, तेव्हा मला विश्वास करायची जरूरत आहे नाही. आता मला माहीत आहे, दिसते, मला माहीत आहे. विश्वास केव्हा करायला लागते? जेव्हा मला दिसत नाही, परंतु मला विश्वास आहे, ते मला मिळालं. आता जर मला जे मी प्रार्थना केलं, किती वाजता प्रार्थना केलं? 7:10 प्रार्थना केलं, तर मला केव्हा विश्वास करायचा आहे मला मिळालं? लगेच. तर आता मी जे प्रार्थना केलं त्या प्रार्थनाचं उत्तर मला किती वाजता मिळालं? ए जोसलिन, जस्ट चेक इन अ तिकीट, आशास तिकीट. हां, तेव्हा मला केव्हा मिळालं? आता मी प्रार्थना केलं, बरोबर आहे, 7:10. ए प्रभू, ही माझी इच्छा आहे, मी तुम्हाकडे प्रार्थना करतो, तुमच्या शब्दानुसार असं असं सांगितलं आहे, मी विश्वास करतो की मला ते मिळालं आणि ते नंतर तुम्ही मला देणार. तर मला मिळालं, विश्वासमध्ये केव्हा विचार करायचा आहे? ताबडतोब. किती वाजता तुम्हाला मिळालं? 7:10. उद्या जेव्हा तुम्ही प्रार्थना करणार तेव्हा काय प्रार्थना करणार? मला दे, मला दे, मला दे, मला दे. किती वर्ष निघाले? ए प्रभू येशू, मला बरं कर, मला बरं कर, मला बरं कर. किती वर्ष निघाले? ए प्रभू येशू, मला नोकरी दे, दे, दे. किती वर्ष निघाले? आणि प्रभू बोलतो, विश्वास कधी करणार? मिळाल्यानंतर. मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केला पाहिजे. आता मी तुम्हाला उदाहरण देतो. तो जो कॅमेरा आहे ना तिकडे दिसतो, तिकडे कोपऱ्यावर, तो कॅमेरा फक्त 4 लाखाचा आहे. 4 लाखाचा आहे. असे 3 कॅमेरा आहेत. किती झाले? 12 लाख. माझ्याकडे पैसे नाही, परंतु मला ते कॅमेराचं जरूरत होतं, बरोबर आहे. तर मी त्याचं चित्र इंटरनेटमधनं घेतलं आणि त्याला बघून सांगायचा, हे प्रभू येशू, तुम्ही सांगितलं जे काय विचारणार, अगोदर विश्वास करा की ते तुम्हाला मिळालं आणि नंतर ते तुम्हाला दिले जाईल. तर रोज मी बघायचं त्या कॅमेऱ्याला आणि सांगायचं, तू किती चांगला आहे, तू माझ्याकडे आला आहे. आता तुम्ही केव्हा खुर्ची बरोबर बोलले? ही खुर्ची जे तुम्ही बघतात ना, टोटल 2000 आहे. या खुर्चीबरोबर मी बोललो आहे. इकडे जे काय दिसते ना तुम्हाला, हे सर्वांबरोबर मी बोललो आहे. जेव्हा खुर्ची नव्हती तेव्हा मी त्या खुर्चीबरोबर बोलत होतो. हे खुर्ची कुठे आहे? तू 2000 खुर्चीची जरूरत आहे मला, ये ना प्रभू येशूच्या नावाने, इकडे ये. 2000 खुर्ची आले. आता मोठं कार्य हे आहे बघा, जे वस्तूची मला इच्छा आहे, बरोबर आहे, ते वस्तू मला मिळाले हे मला विश्वास करायचा आहे. आता तुम्ही शेतकरी आहेत, तुम्ही ती बी घातली आहे. बी घातल्यानंतर झोपतात काय? आपली जी जबाबदारी आहे ते काम करत असतात, करतात ना. तसंच माझी जबाबदारी काय आहे? प्रभूंनी मला जे शब्द दिला आहे ते मी घेऊन लोकांना शिकवत जायचं. तर रात्र दिवस मी तेच काम करतो आहे. माझ्या जीवनात सुट्टी नाही आहे. मी इकडनं गेलो, दुसऱ्या ठिकाणी गेलो, तिकडे पण दुकान चालू, आपलं दुकान नेहमी चालू, केव्हाच बंद नाही आणि चलता फिरता दुकान आहे. प्रेज द लॉर्ड. तर रोज माझं काम काय आहे? लोकांना शब्द द्यायचं आणि त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व करायचं, बरोबर आहे. कशातून सॉल्व करायचं?
वचनाद्वारे. तर जेव्हा त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर त्यांचं चांगलं पण आलं, त्यांच्या जीवनामध्ये चांगलं पण आलं. तर माझ्या जीवनामध्ये प्रत्येक महिन्यात 20,000 30,000 लोकांना मी शब्द शिकवतो. त्यांच्या जीवनामध्ये प्रभू कार्य करतो. बरोबर आहे. आता मला माहीत नाही या 30,000 लोकांमधले कोण मला खुर्ची आणून देणार, मला माहीत नाही. मला हे माहिती आहे की जेव्हा मी दिलं, माहिती आहे आपण गणित शिकले, 10 रुपयामधले 7 दिले तर किती आले, 700 आले. तसंच माझ्या दिवसभर मला काय काम करायचं आहे, द्यायचं. आणि काय काम करायचं आहे, दुसऱ्यांना वचन शिकून त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. सॉल्व करताना माझी इच्छा पण मला प्रार्थना करायची आहे. 7:10 मी प्रार्थना केलं आणि मी प्रभूला सांगितलं, धन्यवाद प्रभू, माझी खुर्ची आली. कशी आली मला माहीत नाही, केव्हा येणार आहे मला माहीत नाही, पण तुम्ही सांगितलं अगोदर विश्वास कर की तुला ते मिळालं तर तुला ते दिलं जाईल. तर माझं काम एवढंच आहे. 15 दिवस 1 महिन्यानंतर कोण येतो आणि बोलतो, मला प्रभूंनी सांगितलं तुला खुर्चीची जरूरत आहे. किती खुर्चीची जरूरत आहे, फक्त 2,000. झालं. तसंच कोण येऊन बोलतो तुला कॅमेराची जरूरत आहे, किती, 3. झालं. अगोदर मला काय करायचं आहे, माझ्याकडे जे आहे, जे प्रभूंनी दिलं आहे ते मला लोकांना द्यायचं आहे, त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. आणि करता माझ्या जीवनामध्ये जे मला आवश्यक आहे ते मला प्रार्थनामध्ये प्रभूशी मागायचं आहे. मागून झाल्यानंतर किती 7:10 मी प्रार्थना केलं तर मला किती वाजता मिळालं, 7:10 मिळालं. तर आता मी कसं प्रार्थना करणार, प्रभू येशू, मी तुम्हाला त्या दिवशी 7:10 मागितलेलं आणि तुम्ही सांगितलं विश्वास कर की तुला मिळालं. मी त्यापासून आनंदित आहे, कारण ते मला हे मी एका पुस्तकमध्ये वाचलं. हा जो माणूस होता खूप गरीब होता आणि तो हे वचन वाचत होता. तर त्यांनी सांगितलं, प्रभू जर हे वचन खरं आहे तर मी आजपासून प्रार्थना करतो, मला एक सायकल पाहिजे. गरीब होता ना माणूस, मला एक सायकल पाहिजे, मला एक टेबल पाहिजे आणि एक खुर्ची पाहिजे. माझ्या घरी काहीच नाही. एवढं मिळालं, मी आनंदित आहे. तो रोज प्रार्थना करायचा, हे प्रभू एक सायकल दे ना, एक खुर्ची दे ना, एक टेबल दे ना. तर प्रभूने त्याला सांगितलं, तू विश्वास कधी करणार की ते तुला मिळालं. बरोबर आहे. तो बोलायला लागला, विश्वास तर केला परंतु दिसत नाही. तर त्यांनी परत प्रभू आपलं मन बदललं आणि सांगितलं, मला दिसत नाही पण मला खुर्ची मिळाली, मला टेबल मिळालं आणि मला सायकल मिळालं. रोज आनंदित करत होता. आणि एक दिवस जाऊन तो सर्वांना सांगायला लागला, मला प्रभूंनी नवीन सायकल दिली आहे, टेबल दिला आहे, खुर्ची दिली आहे. तर जे तरुण लोक आहेत, काय बोलतात त्याला, युवक, हे लोक सर्व बोलायला लागले आणि सांगायला लागले, ह्याच्याकडे जर सायकल आहे तर हा चालून कशाला येतो, सायकल घरी कशाला ठेवलाय, बाहेर काढला पाहिजे, हा रोज चालून येतो. आज आपण ह्याला पकडूया आणि त्याला सांगूया, आम्ही तुमची सायकल बघायला येतो आहे. तर आता काय केलं, विश्वास केलं की मला सायकल मिळाली आहे, टेबल मिळाली आहे, खुर्ची मिळाली आहे. तर हे युवकांनी घेरलं आणि सांगितलं, चला आपण तुझी सायकल बघूया. आता हा माणूस चालला आहे त्याच्या घरी.
तर घरी जाताना तो प्रभूला विचार करतो, आता मला त्रास झाला आहे. मी त्या लोकांना सांगितलं मला सायकल मिळाली, टेबल मिळाली, खुर्ची मिळाली, आता मी त्या लोकांना काय बोलणार. तर प्रभूंनी त्या पवित्र आत्म्याने सांगितलं घरी घेऊन जा ना, चमत्कार बघ तू घरी घेऊन जा. तर त्याला काय वाटलं, प्रभू आता चमत्कार करणार आहे. दरवाजा उघडला ठक, आणि त्या लोकांना बोलला, त्या युवकांना, ही माझी सायकल, ही माझी टेबल, ही माझी खुर्ची. ते लोक बोलायला लागले आम्हाला दिसत नाही, आम्हाला. तर त्यांनी सांगितलं अशी कसली सायकल आहे आम्हाला दिसत नाही, तुला दिसते? ही कसली टेबल आहे आम्हाला दिसत नाही, तुला दिसते? तर त्या माणसाने त्याला सांगितलं घरी जा आणि तुझ्या आईला विचार, 9 महिने तिला पण तू दिसत नव्हता, परंतु तू तुझ्या आईच्या पोटामध्ये होता. तसंच ही सायकल तुला दिसत नाही, ही माझ्या पोटामध्ये आहे. ही टेबल माझ्या पोटामध्ये आहे, हे टेबल माझ्या पोटामध्ये आहे. तर दुसऱ्या दिवशी सर्व लोक काय बोलायला लागले, आपला जो पास्टर आहे ना तो प्रेग्नेंट झाला आहे. बायको तो प्रेग्नेंट होते, परंतु आपला पास्टर प्रेग्नेंट झाला आहे आणि त्याच्या पोटामध्ये मूळ आहे. कुठलं? सायकल, टेबल आणि खुर्ची. तो प्रभूला बोलायला लागला, प्रभू तुम्ही मला जे काय सांगितलं ते मी केलं. आता लोक माझ्यावर चेष्टा करतात, कुठे जातो तिकडे विचारतात मूल कसं आहे. 15 दिवसात त्याला कोणीतरी त्याच्या गावातून नाही बाहेरतून प्रभूंनी पवित्र आत्म्याद्वारे त्याला सायकल पाठवली, टेबल पाठवलं आणि खुर्ची पाठवली. जेव्हा मी हे वाचलं तर मी बोललो मी पण प्रेग्नेंट होऊ शकतो. तर मी रोज बोलत होतो, ए प्रभू येशू मी पण प्रेग्नेंट आहे. कसला? या सेंटरचा. कसला? जे लोक दारू पितात, ड्रग्स घेतात, त्यांच्यासाठी एक घर हवं आहे, त्याची मी प्रेग्नेंट आहे. जेव्हा मी हे बोलत होतो खूप लोकांना हसायला आला लगे, काय हरकत नाही. बघा तुम्हाला जसं काय बोलतो कोक, द वूम, कोक, गर्भ तुम्हा स्त्रींना गर्भ असतो, तसा आम्हा माणसांना आणि स्त्रींना आत्मिक गर्भ आहे. आणि या आत्मिक गर्भामध्ये आपण विश्वास केलं तर आत्मिक गर्भातून येतो वस्तू. तर जेव्हा मी एक गर्भाचा विश्वास केला 3 वर्षानंतर हे सेंटर आला. तर मी नेहमी प्रार्थना करतो आणि गर्भामध्ये माझ्या गर्भामध्ये खूप मुलं आहेत, वेगळे मुलं आहेत. खुर्ची आहे, हे स्क्रीन आहे ना एवढं मोठं आहे, ह्याच्यासाठी मी किती फिरलो कुठे मिटत नाही. कारण हे वरती गेल्यानंतर छोटं दिसते, खाली उतरवलं तर खूप मोठं आहे. जिकडे जिकडे ऑर्डर देतो तिकडे बोलतो एवढं मोठं स्क्रीन नाही. तर काय करणार? गर्भ व्हायचा. गर्भ झाल्यानंतर प्रभूला माहिती आहे कुठून आणायचं, प्रभूला माहिती आहे कोणाकडे आहे. तर एका माणसाकडे हे असंच पडलेलं आणून मला 2 दिलं फुकट. मी शोधायला गेलो, मिळालं नाही. गर्भेत घातलं, आलं. हालेलुया. आता पण खूप पोरं आहेत आतमध्ये,
म्हणून किती लोक माझे पोट बघून बोलतात किती वाढलं आहे. वाढणारच ना, पोरं जास्त आहेत तर काय करणार. आता किती लोक हे शब्द घेणार आणि बोलणार हे मी करणार, हे मी करणार, परंतु दिवसभर तुम्ही काय करणार. दिवसभर प्रभूच्या वचनानुसार जियायला पाहिजे, दुसऱ्या लोकांची सेवा केली पाहिजे, दुसऱ्या लोकांचा प्रभूच्या शब्दाद्वारे कार्य केलं पाहिजे, तेव्हा हे शब्द कार्य करणार. नाहीतर प्रार्थना करत राहणार, मिळाला ॲपल 10 मिळाला, सर्व मोठे मोठे मिळालं, परंतु जेव्हा माझ्यामध्ये स्वार्थपणा आहे तेव्हा हे कार्य होणार नाही. हालेलुया, हालेलुया. आता आपण आपल्या जीवनामध्ये बघूया, आपण जेव्हा प्रार्थना करतो कशा वस्तूवर प्रार्थना करतो. लोकांच्या चांगल्या वस्तूसाठी की माझ्या फायद्यासाठी. लोकांचा की माझा फायदा. तुम्ही तर गव्हर्नमेंट सर्वंट आहे, नेहमी गव्हर्नमेंटचाच विचार करणार. गव्हर्नमेंट सर्वंट ना, नेहमी गव्हर्नमेंटचाच विचार करणार, तुमचा पण विचार नाही करणार, आहे की नाही. हालेलुया, थँक्यू जीसस. तिकडे जे काय दिसते ना मला, हे सर्वांची स्टोरी मला माहिती आहे. हे सर्व आलं या गरबेतून. आता पण चहा पिताना अजून एक प्रेग्नेन्सी झालं, माप घेत आहे. तिकडे लोक माझे पोरं वाढत गेले ना, तर राहायला थोडा त्रास होतो, तर बाजूला अजून एक घर बांधायचं आहे, त्याच्यासाठी मेजरमेंट चाललं आहे. तर आता काय झालं, गर्भ झाला. आता हे गर्भ झाल्यानंतर आता माझं कार्य काय. प्रभू येशू, जे काय मला तिकडे बांधण्यासाठी आवश्यक आहे ते सर्व तुम्ही पोचवलं आहे. किती वाजता, 7:25 आता माझं प्रार्थना काय, धन्यवाद प्रभू, आलं जे काय सामान पाहिजे ते सर्व आलं आहे. कुठून आलं आहे मला माहीत नाही, पण आलं आहे. हे कसं शिकलो, मार्क 4:26. मार्क 4:26. आणखी तो म्हणाला, देवाचे राज्य असे आहे की, देवाचे राज्य असे आहे की, देवाचे राज्य, देवाचे राज्य राज्य कसे आहे, असे आहे की एखादा मनुष्य जमिनीवर बी पसरून टाकतो. काय टाकतो, बी पासून टाकतो. रात्री झोपतो, रात्री झोपतो, रात्री झोपतो, रात्री झोपतो आणि दिवसा उठतो. दिवसाला उठतो. बी रुजते, बी रुजते रुजते व ते वाढते. ते वाढते. हे कसे होते, हे कसे होते, हे त्याला कळत नाही. हे कसे होते हे त्याला कळत नाही. तर प्रभूच्या राज्यामध्ये आमचं काम काय, बी टाकायचं, रात्री मस्तपैकी झोपायचं, दिवसाला उठायचं, आपलं कार्य करायचं. बी कशी वाढते त्याची समज आम्हाला जरूरत नाही. बघा, बहुतेक वेळी मी आता प्रार्थना केलं, प्रार्थना झाल्यानंतर माझं पहिलं डोक्यामध्ये काय येते, मनामध्ये, कधी होणार, केव्हा होणार, कसं होणार, कोण करणार, कुठल्या जागेतून येणार, हे सर्व प्रश्न आहे. बरोबर आहे. तुम्ही शेतकरी आहेत ना, बी टाकल्यानंतर बी काढून बघता काय वाढलं की नाही. जर तुम्ही माती घातली, पाणी घातलं, 3 दिवस झाले काय चालं नाही, मग खोदलं आणि बघितलं अरे बी तर आहे, मग परत घातलं, परत बंद केलं, परत पाणी घातलं, 2 दिवसानंतर परत खोदलं, काय होणार. आपण असंच करतो की नाही. चिंता झाली आहे कोणाला, चिंता येते, चिंता
चिंता को क्या बोलता है? चिंता. जेव्हा आपल्याला चिंता आली, चिंता म्हणजे काय? माझ्यामध्ये कॉन्फिडन्स आहे की शंका आहे? जेव्हा शंका आहे तेव्हा मी काय करतो? त्या बीला खोदतो. आता तिकडे काय सांगितलंय? तो जाऊन रात्री झोपतो, दिवसाला उठतो. नंतर काय सांगितलंय? बी रुजते. बी रुजते. बी तुम्ही रुजवायला होते नाही. तुमचं काम आहे मातीमध्ये घालायचं, माती बंद करायचं आणि पाणी घालायचं. त्या बीला कसं वाढवायचं तुम्हाला माहिती आहे? नाही. परंतु त्या बीमध्ये आहे ताकद, शक्ती आहे की नाही? आहे. नंतर बी कशी वाढते व ते वाढते. हे कसे होते? हे कसे होते हे त्याला कळत नाही. हे त्याला, तर प्रभूच्या राज्यामध्ये हे कसं होते हे त्याला कळत नाही. परंतु तरी तो बी घालतो. हॅलो, तो बी घालतो, पाणी घालतो. ते कसं वाढवायचं त्याला माहिती आहे नाही, परंतु ते वाढते. तशीच ही बी जिवंत आहे की मेलेली आहे? जिवंत आहे. जेव्हा या बीवर मी विश्वास केला, माझ्या तोंडातून विश्वासने बोललो, तर मी ती बी घातली आहे. जेव्हा मी विश्वास करतो ते मला मिळालं. जेव्हा एक माणूस बी घालतो त्याला रोज पाणी घालायची आवश्यकता आहे. बी घातल्यानंतर तुमच्या तिकडे पाणी ना घालत नाही, हव्यामध्ये वाढते, द्या लागते. ओ शेतकरी बाई बोला ना, द्यावा लागते ना. अच्छा, तर आम्ही जेव्हा प्रार्थना करतो आम्ही पाणी कसं घालतो? आम्ही कसं पाणी घालणार बीवर? प्रार्थना करून. ए बाबा मार्क 11:24 देना. वाचा. या कारणास्तव मी तुम्हाला सांगतो, जे काही तुम्ही प्रार्थनेत मागाल, जे काय तुम्ही प्रार्थनेत मागाल ते झालं काय? एक मिनिट. ते झालं काय? बी. ते झालं काय? बी. हां, जे काय मागला ते मिळालेच आहे असा विश्वास धरा आणि ते तुम्हाला मिळेल. तर जे काय मी मागितलं त्याला ते मला मिळालं हे विश्वास केलं आणि नंतर ते मिळणार. बरोबर आहे? तेव्हा काय झालं? मी बी टाकली. आता त्या बीला पाणी द्यायचं आहे. पाणी कसं देणार? पाणी आणून टाकणार नाही. या बीवर जे तुम्ही प्रार्थना केलं, विश्वास केला की ते तुम्हाला मिळालं, तर तुम्ही बी टाकली. आता या बीला रोज पाणी द्यायचं ना, कसं देणार? हे प्रभू, तुम्हाला धन्यवाद. तुम्ही हे महान कार्य केलं त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. ऐकलं? प्रभू येशू, जे काय मी मागितलं होतं ते तुम्ही मला दिलं, हे मी विश्वास केलं आणि त्यासाठी मी तुम्हाला धन्यवाद देतो की मला ते तुम्ही दिलं. दिसायला येईल? दिसते नाही. परंतु जेव्हा मी धन्यवाद देतो तर मी काय करतो? त्या बीवर पाणी घालतो आणि पाणी घातल्यावर ती बी काय करणार? वाढणार. कशी वाढणार मला नाही माहिती, परंतु ती बी पीक आणणार, अवश्य आणणार. तर माझं पाणी घालायचं कार्य काय? रोज धन्यवाद प्रभू, माझं काम तुम्ही केलं. धन्यवाद प्रभू येशू, मला जे मी मागितलं ते तुम्ही दिलं, ते तुम्ही दिलं, ते तुम्ही दिलं. धन्यवाद प्रभू, ते तुम्ही दिलं. आता हे जेव्हा बोलतो मी काय करतो? त्या बीवर पाणी घालतो आणि एक दिवस ती बी तसली पीक घेऊन येते. आता तुम्ही तुमच्या जीवनामध्ये बघा, प्रार्थना करण्यामध्ये आपण सर्व चॅम्पियन.
प्रभू मला हे दे, प्रभू मला ते दे, प्रभू असं कर, प्रभू तसं कर. हे जेव्हा प्रार्थना केलं तेव्हा आम्ही काय केलं, बी घातली. परंतु धन्यवाद दिला नाही, किती मिळाली तर आम्ही त्या बीवर पाणी घातलं नाही. तर आपल्या शेतामध्ये काय झालेत, भरपूर बी घातलेत, पण त्या शेतामध्ये कधी पाणी घातलंय नाही घातलं. तर ते शब्द राहणार, ते बी राहणार, जळून जाणार. म्हणून प्रभू येशू बोलतो, जे काय तुम्ही मागितलं विश्वासमध्ये, विश्वास करके ते तुम्हाला मिळाले आणि तसंच दिलं जाणार. आता उदाहरण, माझ्या पायाच्या खाली 2 गाठ आले. जेव्हा मी उभा राहायचो खूप दुखायचं, खूप. आणि जेव्हा मी चालतो तेव्हा जर मी असं चाललो तर लोक काय बोलणार, ह्याचीच बँड वाजली आहे, हा येऊन काय शिकवतो. बरोबर आहे ना. तर दुखायचं तरी मी कडक चालायचं. का? कारण थोडा पण झुकलो तर लोक बोलणार याच्या पायामध्ये लफडा आहे. तर मी जेव्हा तिच्या पायासाठी प्रार्थना करणार, ती बोलणार ह्याचाच पाय बरा नाही झाला आहे, माझा पाय कसा बरा होणार. बरोबर आहे. आणि त्या दिवशी नेहमी मी प्रार्थना करायचो, लोकांचा सर्वांचा चमत्कार होत होतो, परंतु माझे पाय बरे होत नाही. तर मनामध्ये काय येणार, शंका येणार, तुझे पाय बरे झाले नाही. परंतु जेव्हा मी बोलतो की प्रभू येशू मी जे मागितलं ते तुम्ही दिलं आहे, हे मी विश्वास करतो, तर माझे पाय जर बरे झाले आहेत हे मी विश्वास करतो, तर मला सुट्टी करायला चान्स आहे. परत माझ्या पायामध्ये खूप दुखत आहे. बरोबर आहे. तर दुखासाठी मला उभा राहायला होत नाही. आता हे तुमच्या मराठीमध्ये आहे म्हणून मी तुम्हाला खूप वेळ सुट्टी दिली. इंग्लिशमध्ये 20 मिनिटात सर्वांना बोलतो चला आतमध्ये. तुम्ही लोक थोडे, पहिला दिवस आहे ना, जास्त बोलले तर गाडी पकडून जाणार. तर रात्री आम्ही गेट बंद करणार आहेत आणि बाहेर कुत्रे सोडणार आहेत. पोहून जाऊ नका. बरं. तर दिवसभर म्हणजे 14-15 तास उभं राहायचं, 16 तास उभं राहायचं. दुखणार की नाही? खूप दुखणार. परंतु जेव्हा मी विश्वास करतो की प्रभू तुम्ही मला बरं केलं आहे, तर जेव्हा जेव्हा दुखते तेव्हा माझं तोंडातून काय येणार, प्रभू मला बरं कर, की धन्यवाद प्रभू तुम्ही मला बरं केलं आहे. बरोबर आहे. असे 6 महिने गेले परंतु काहीच बरं झालं नाही. तर मनामध्ये काय येणार, मी प्रार्थना करतो लोकांची मोठे मोठे आजारी बरी होतात, परंतु माझं काय झालं आहे तसंच आहे. परंतु 6 महिने झाले, रोज दुखते, रोज उभा राहतो, रोज प्रवचन करतो, असा करून करून 7वा महिना झाला आणि रोज माझा एकच शब्द आहे, धन्यवाद प्रभू माझे पाय एकदम बरे झाले. 7व्या महिन्यामध्ये मी ऑस्ट्रेलियामध्ये होतो. पहिला दिवस प्रवचन केलं, दुसऱ्या दिवशी सकाळी मी पाय खाली ठेवला आणि प्रभूच्या वचनांनी मला शब्दांनी सांगितलं तुझे पाय बरे झाले. 7 महिन्यानंतर माझे पाय एकदम बरे झाले. प्रेज द लॉर्ड. पण त्या 7 महिन्यामध्ये मी काय करत होतो, पाणी घालत होतो बीवर. आणि माझे पाय काय बोलत होते, तो बोलतो, त्यांनी बघितलंय चपाती करतात ना, लाटणं, ते जमिनीवर घालायचं आणि माझा पाय एकाला सांगायचं घासायला. ते घासल्यावर खूप दुखायचं, परंतु नंतर एक तासासाठी आराम मिळायचा. ती गाठ जी कडक झाली आहे नरम व्हायची आणि नंतर मला 1 तास उभा राहायला होतो. परत ती वजन घेऊन परत दुखायचं.
तर जेव्हा जेव्हा ब्रेक मिळाला तेव्हा जायचं, तो जॉनी आहे ना त्याला सांगायचं, अरे घास रे पाय घास. आणि तो घासताना एवढं दुखायचं. आणि मी काय करायचं, धन्यवाद प्रभू मी बरा झालो आहे, धन्यवाद प्रभू मी बरा झालो आहे. आणि शैतान काय बोलायचं, बरं झालं आहे तर दुखते कशाला. मला दुखते आणि तुम्ही हसतात. तर प्रभूच्या राज्यामध्ये आपल्याला युद्ध करायचं आवश्यक आहे. आणि तेच आक्रमणमध्ये आपण विजय प्राप्त करू शकतो. आपल्या अनुभवाद्वारे नाही, परंतु प्रभूच्या शब्दाद्वारे. आणि तेच आपली परीक्षा आहे. परीक्षा काय आहे, मी जे शब्द घेऊन प्रार्थना केली आणि विश्वास करतो ते मला मिळालं आहे, परंतु माझी 5 इंद्रिया सांगत आहे मी बरं झालो नाही, मी अजूनपर्यंत आजारी आहे. मी आफ्रिकामध्ये गेलेलो, आफ्रिकामधून परत आलो. 20 वर्ष झाली. 20 वर्षामध्ये मी 3दा आजारी झालो आहे. औषध मी फक्त 3दा घेतलं आहे. तर मी प्रवचन करत होतो. प्रवचन करताना पुरा शरीर दुखत आहे, चालताना दुखत आहे. तर एका भावाने सांगितलं, चल आपण जरा डॉक्टरकडे जाऊया. मला आवडत नाही डॉक्टरकडे जायचं. तर त्यांनी सांगितलं फक्त ब्लड टेस्ट घेऊया. ब्लड टेस्ट घेतल्यावर त्यांनी सांगितलं तुला मलेरिया झाला आहे. कुठचा, आफ्रिकाचा. त्या मलेरियामध्ये माणूस त्याला जर औषध नाही दिलं तर 4 दिवसात तो मरतो. किती दिवसात, 4 दिवसात मरतो. आणि औषध दिल्यानंतर ती आजारी जाऊन तुमच्या मेंदूला आक्रमण करते. आणि त्या माणसाचा मेंदूला आक्रमण झाल्यानंतर त्याचं हळूहळू शरीरवर त्रास होतो आणि तो त्रासामध्ये नाश होतो. तर त्यांनी सांगितलं तुला आता हॉस्पिटलमध्ये 1 महिना राहणार. मी त्यांना सांगायला लागलो मला 3ऱ्या दिवशी दुसऱ्या गावात जायचं आहे, डब्लिनमध्ये, तिकडे प्रवचन करण्यासाठी जायचं आहे. तर मी फक्त 2 दिवस राहणार, 3ऱ्या दिवशी मी जाणार. ते लोकांनी सांगितलं तुला आम्ही सोडणार नाही, कारण तुझ्यामध्ये आहे मलेरिया. तर मी 2 दिवस आहे. 2 दिवस मी काय प्रार्थना करतो, प्रभू मला बरं कर. नाही, मी प्रार्थना करत होतो, हे प्रभू मी तुम्हाला धन्यवाद देतो, मी फ्लाईटमध्ये आहे आणि मी डब्लिन पोचलो आहे. आजारीबद्दल प्रार्थना केलीच नाही. का, जेव्हापर्यंत रिपोर्ट येणार नाही तेव्हापर्यंत ते लोक मला सोडणार नाही. आणि जर मी फ्लाईटमध्ये गेलो म्हणजे माझा रिपोर्ट नॉर्मल आहे. तर 2 दिवसानंतर ते लोकांनी सांगितलं आम्ही तुला सोडवू शकत नाही, तू फ्लाईट कॅन्सल कर. मी सांगितलं ब्लड टेस्ट घेऊन बघ. जेव्हा ते लोकांनी ब्लड टेस्ट घेतलं 2 दिवसानंतर माझ्या शरीरामध्ये मलेरिया नाही आहे. तर माझं बोलणं हे आहे, जर मी आजारीवर लक्ष ठेवतो तेव्हा ते आजारी माझ्या जीवनामध्ये अनंत गौरव साठी काम करणार की विरुद्ध काम करणार. परंतु मी माझ्या आजारीवर लक्ष ठेवत नाही, परंतु परमेश्वरच्या प्रेमावर, परमेश्वरच्या कार्यावर, लोकांच्या सेवावर जेव्हा मी माझं लक्ष ठेवतो आणि प्रभूला धन्यवाद देतो की त्यांनी माझं प्रार्थना स्वीकार केली, तर माझ्या जीवनामध्ये काय होतं, ती जी संकट आली आहे ती माझ्यासाठी अनंत गौरवासाठी काम करते. तर प्रश्न हे आहे की आमच्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा त्रास होतो आपलं लक्ष कोणावर आहे, त्रासावर आहे की प्रभूच्या वचनावर आहे. आणि प्रभूच्या वचनावर आहे. आणि जर त्यांनी सांगितलं विश्वास कर की ते तुम्हाला मिळालं आणि नंतर ते दिले जाईल, तर मला आता मिळालं तर मला नेहमी बोलत राहायचं आहे, ए प्रभू धन्यवाद तुम्ही मला बरं केलं, तुम्ही मला बरं केलं, तुम्ही मला बरं केलं, तुम्ही मला बरं. नाही, प्रभू मी विश्वास करतो तुम्ही मला बरं केलं
आणि बरं झाल्यामुळे मी आता माझं कार्य चालू करणार. हालेलुया, हालेलुया. तर आजपासून आपण काय करायचं आहे? प्रभूला नेहमी धन्यवाद द्यायचा आहे. धन्यवाद आणि स्तुती देताना काय होते? स्तुती आणि धन्यवाद देताना काय होते? आपल्या मनामध्ये संपूर्ण वेळ काय असते? विश्वास असतो. जेव्हा आपण धन्यवाद देत नाही तेव्हा काय होते? आपल्या जीवनामध्ये चिंता येते. चिंता आल्यावर काय होते? आमच्या तोंडातून शब्द निघते जे आपण प्रार्थना केलं आहे त्याच्या विरुद्ध. आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो. परमेश्वरनी मोझेसला सांगितलं की मी तुम्हाला या इस्रायली लोकांना एक असाच देश दिला आहे जिकडे दूध आणि मध वाहते. तर तू 12 ट्राइब्स, 12 जात, 12 जातीचे लोक आहेत. त्यातला एक एक लीडर चूज कर, शोधून काढ आणि 12 लोकांना त्या देशामध्ये पाठव. तिकडे जाऊन ते लोक बघणार आणि समाचार घेऊन येणार. प्रेज द लॉर्ड. तर हे 12 लोक गेले दुसऱ्या देशामध्ये आणि तिकडनं 40 दिवसानंतर समाचार घेऊन आले. तर ते लोकांनी सांगितलं की तिकडे खरं आहे, या देशामध्ये दूध आणि मध वाहत आहे, हे देश खूप चांगला आहे. परंतु या देशामध्ये मोठमोठे राक्षस आहे. तर त्यातमधला एक कालीब होता. त्यांनी सांगितलं तिकडे राक्षस आहे, परंतु आताच्या आता आपण जाऊन त्यांच्यावर आक्रमण करू आणि हे देश आपण घेऊ. तर ते 12 लोकांनी सांगितलं की राक्षस फक्त राक्षस नाही, ते एवढे मोठे आहेत की आम्ही त्यांच्यासमोर छोटे नागतोडा सारखे आहेत. तर कॅलिब बोलायला लागला नाही नाही नाही, आपण जाऊन आक्रमण करूया. त्या लोकांनी सांगितलं हे राक्षस फक्त तसेच नाही, ते लोकांना खातात. जेव्हा या लोकांनी ऐकलं की हे राक्षस लोकांना खातात आणि आपण त्यांच्यावर आक्रमण करू शकत नाही, आम्ही त्यांच्या समोर राहू शकत नाही, तर लोकांनी काय केलं? कोणावर विश्वास केलं? या 10 लोकांवर विश्वास केला. काय परमेश्वरने त्यांना सांगितलेलं हे जागा तुम्हाला दिला आहे सांगितलं. परंतु परमेश्वरने काय सांगितलं? हे 10 लोकांनी कसला समाचार आणला? वाईट समाचार आणला. काय सांगितलं? वाईट समाचार आणला. आता माझा प्रश्न हे आहे, या लोकांनी जे काय सांगितलं त्यांना काय दिसलं तसंच सांगितलं? तिकडे राक्षस होते, मोठे होते, लोकांना खात होते, मग समाचार वाईट काय झाला? जे त्यांना दिसलं तसंच सांगितलं, बरोबर आहे? तर वाईट कसं झाला? वाईट जेव्हा झाला, जेव्हा ते लोकांनी समाचार असं सांगितलं की आपण तो देश घेऊ शकत नाही, कारण परमेश्वरने काय सांगितलं? हे देश तुम्हाला मी दिलं आहे. ते लोकांनी काय सांगितलं? हे देश आम्ही घेऊ शकत नाही. ज्यापर्यंत ते लोकांनी समाचार दिलं जे दिसते तेव्हापर्यंत तो समाचार वाईट नाही. परंतु जेव्हा एक व्यक्ती प्रभूच्या शब्दाविरुद्ध बोलतो तेव्हा ते समाचार काय होते? दुष्ट होते. लोकांनी त्या दुष्ट समाचारावर विश्वास केला. त्यांच्या तोंडातून आता स्तुती आली की कुरकुर आला? त्यांच्या
तोंडातून धन्यवाद आलं की कंप्लेन आलं? आपल्या तोंडातून काय निघते? स्तुती की किरकिर 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 किरकिर? आता ट्रेनमध्ये आले, अरे तिला जागा दिलं रे बाबा, मला नाही दिलं. कसं थॉमस आहे, त्याच्या आईला पहिलं बसवलं आणि माझ्या आईला उभं केलं. पुढच्या वेळी बोलव, मी येतो. आणि आणि त्यांना पहिल्या स्टेशनवर आम्हाला सांगितलं, जा त्या स्टेशनवरनं ट्रेन घे. कसला माणूस आहे. यावेळी काय करणार? मजबुरी झाली, आलो. परंतु मी गावात जाणार आणि तुझ्याबद्दल सर्वांना सांगणार. होऊ शकते? कारण तुम्हाला सर्वांना एका स्टेशनमध्ये चढवलं या माणसाने, या माणसाने एका स्टेशनवर चढवलं. बोला ना, बोला ना, अरे बोला ना. कोणाला इकडे, कोणाला तिकडे, कोणाला अजून कुठे, आणि सर्वांना जागा दिला. सर्वांना एका स्टेशनवर मिळाली. मग बुकिंग बघ कसा माणूस हसतो पण आहे. आणि त्याच्या आईला अगोदर बसवलं. बायको आली असती तर बायकोला पण बसवलं असतं. किरकिर होते कधी आपल्या लोकांमध्ये? किरकिर होते. का होते? कारण आपलं लक्ष प्रभूवर नाही, किरकिरवर आहे. कुरकुर, हा कुरकुर होते. तुमच्या गावामध्ये होते कुरकुर? नवरा बायकोमध्ये होते कुरकुर? होते? तो बोलतो होत नाही, तुम्ही बोलता होते. ते केव्हा कुरकुर करत नाही, तुम्हीच करतात. होते? ते बोलते का होत नाही, तुम्ही काय बोलते? हा, ते शांत बसतात, तुम्हीच कुरकुर करते. किती धन्य माणूस आहे, काहीच बोलत नाही. हे कुरकुर कशासाठी होते? कारण लक्ष प्रभूचे शब्दावर नाही, आपल्या परिस्थितीवर आहे. आणि जेव्हा आपली परिस्थिती चांगली नाही तेव्हा आपल्याला स्तुती करायचं आहे, प्रभूकडे प्रार्थना करायचा आहे. प्रार्थना झाल्यानंतर धन्यवाद द्यायचा आहे. धन्यवाद द्यायच्या अगोदर आपलं काय चालू आहे? कुरकुर. मग कुरकुर करून कोणाचा फायदा झाला आहे? त्यांच्याबरोबर कुरकुर करून कधी फायदा झाला आहे? तुला कसं माहिती? शेजारी आहे. बघा बघा काय बोलतो तो 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 लांब लांब आहे ना, तो 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 बाजूला बसलाय. तुमच्याबद्दल काय काय बोलायला लागला. आता आता तुम्हाला बोललं तर तुम्हाला राग आहे ना, परंतु खूप वाईट बोलला, खूप वाईट बोलला. कसा तू अशाबद्दल बोलूस? आता हेच गावामध्ये झालं असतं, इकडे नाही गावामध्ये. आणि मी सांगितलं तो बाजूला बसलाय ना, तुमच्याबद्दल काय काय बोलायला लागला. आणि तो तुम्हाला रस्त्यावर भेटला का होणार तुम्हाला? त्याच्याबद्दल ती बोलते बी केअरफुल हा, ये लोग टीचर आहे ना. हालेलुया. तर आजपासून आपल्याला काय करायचं आहे? जे काय विचारलं त्याचा विश्वास केला पाहिजे की ते आम्हाला मिळालंच आहे आणि नंतर ते आम्हाला दिले जाईल. आता या दोनमध्ये दोन्ही मस्त आहेत ना. डोंगराशी बोलू शकतो, धन्यवाद करून घेऊ शकतो. आता यामध्ये एक मोठा लफडा आहे. 25वं वचन. किती मोठा लफडा आहे बघा. जेव्हा तुम्ही प्रार्थना करीत उभे राहता तेव्हा तुमच्या मनात जर कोणाच्या विरुद्ध काही असेल त्याच्या विरुद्ध काही असेल
तर त्याला त्याची क्षमा करा. त्याला वाजवा, त्याला क्षमा करा. त्याला त्याला क्षमा करा. क्षमा करायचं म्हणजे काय? क्षमा म्हणजे काय? क्षमा म्हणजे काय? हा नहीं, क्षमाचं म्हणजे काय? क्षमा का मतलब क्या है? क्षमा का मतलब क्षमा. हाँ म्हणजे काय? बघा 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 बघा, देख देख, ये विक्रम भाई है. मैंने जोर से झापड़ लगाया, बराबर है. अभी जब मैंने उसको कुछ किया, अब उसका अधिकार है मेरे विरुद्ध कुछ करने का, क्योंकि मैंने उसको मारा. अभी उसको भी अधिकार है मेरे को मारने का. जब वो अपना अधिकार इस्तेमाल नहीं करता है बल्कि उसको छोड़ देता है, उसको बोलते हैं क्षमा. मुझे भी अधिकार है, मैं तेरे को झापड़ नहीं मार सकता है, मैं तेरे को झापड़ नहीं मार सकता है, लेकिन मैं बाथरूम में जाके तेरे को श्राप दे सकता है. होता है ना, होता है. तुझा असा तुझा बरोबर आहे. जर मी नोकरी करतो, गव्हर्नमेंट सर्वंट, तुम्ही माझे मुख्य आहेत, मी तुमच्या खाली काम करतो. जेव्हा येतो तेव्हा ठिका टका 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 बोलतो. आता मी तुमच्या समोर युद्ध करू शकतो नाही. केलं तर माझी नोकरी जाणार, तर मी बाथरूममध्ये जाणार, बोलू शकतो. आता जेव्हा मी त्यांच्या विरुद्ध शब्द बोलले, मी त्यांना श्राप दिला की नाही? तर मी त्यांना क्षमा केलं नाही. मला दुखते, मला द्यायचं आहे, परंतु मी हे अधिकार वापरत नाही, परंतु मी तुमच्यासाठी काहीतरी चांगला करतो, त्याला बोलतो क्षमा. त्याला बोलतो क्षमा. मला दुखलं, तुम्ही मला नुकसान केलं आहे, मी पण तुम्हाला नुकसान करू शकतो, परंतु मी ते वापरत नाही, परंतु तुमच्यासाठी मी काहीतरी चांगला करतो, तुमच्यासाठी मी प्रार्थना करतो, त्याला बोलतात क्षमा. आता वाचा परत. त्याला क्षमा करा. नाही नाही, परत अगोदर यासाठी की जेव्हा तुम्ही प्रार्थना करीत उभे राहता, तेव्हा तुमच्या मनात जर कुणाच्या विरुद्ध काही असेल तर त्याची क्षमा करा, यासाठी की तुमच्या स्वर्गातील पित्याने तुमच्या पापांची क्षमा करावी. तर मी जर क्षमा करत नाही तर 23 आणि 24 वचन माझ्या जीवनामध्ये काम करणार नाही. तर एका दिवसात आम्हाला कोणाबद्दल राग येतो? कधीच येत नाही. किती चांगले गाववाले आहेत रे. आमच्या मुंबईला या ट्रेनमध्ये चढता चढता चालू झालं, प्लॅटफॉर्ममध्ये उभं राहिलं तर ए धक्का क्या मारता रे. नहीं होता ट्रेन आता है, तेरा हारमोनियम किसी को लग गया तो थप्पड़ ही मारेगा. देखो लफड़ा चालू होता है. तर सैतानला माहीत आहे, बघा बघा, सैतानला माहीत आहे की ही ताई, ही बहीण माझी खूप प्रार्थना करते आणि विश्वासमध्ये मजबूत आहे, तर मला हिचा प्रार्थनाचा थांबवायचा आहे. तर मी काय करतो, तिला भडकवतो. मी सैतान आहे, तिला भडकवतो आणि ही येऊन तिला कुरकुर कुरकुर करत राहते, तिला त्रास देत राहते. तर आता तिला तिच्यावर राग आला तर हिचा फ्यूज गेला. हॅलो, जर घरचा फ्यूज गेला, त्यानंतर घरचा कसली इलेक्ट्रिकची वस्तू काम करणार नाही. तर तुम्ही प्रार्थना करणार, ए प्रभू माझ्या घरी काय चालत नाही. प्रभू काय बोलणार, फ्यूज लाव. फ्यूज लावल्याशिवाय काय चालणार? फ्यूज लावायचं काम कोणाचं?
माझं. फ्यूज कसा लावतो मी? जेव्हा मी तिला क्षमा करतो. तर संपूर्ण दिवसात आपला फ्यूज गेलेला असतो की चांगला असतो? हा, तुझं तर लग्न नाही झालं, कसं तुझा फ्यूज जातो ग? ज्या लोकांचं लग्न झालंय त्यांचा फ्यूज नेहमी जातो. तुझं तर लग्न झालंय, लग्न जायच्या अगोदर फ्यूज गेला. कोणी बॉयफ्रेंडनी काढलं की काय? कोणी आहे इकडे ज्यांचं लग्न झालंय? ज्यांचं लग्न झालंय फ्यूज जातो की नाही? हा, तुमचं तर रोज झालं. गव्हर्नमेंट सर्वंट आहे ना, रोज कधी गव्हर्नमेंट सर्वंट आहे. जे लोक येतात ते लोक शिव्या देत असतात. चांगलं केलं तरी शिव्या, केलं नाही तरी शिव्या. गव्हर्नमेंट सर्वंट आहे, घ्या. आता मी तुम्हाला दाखवतो कसा त्या शिव्याचा फायदा घ्यायचा. बरं, आता मी तुम्हाला दाखवतो. आता मला प्रश्न विचारायचा आहे. साप बघितले? साप साप जास्त डेंजर आहे काही सैतान जास्त डेंजर आहे? डेंजर खतरनाक कोण आहे, साप की सैतान? साप की सैतान? साप की सैतान? हा, सैतान. आता बघूया, आपणच बघूया वचनमध्ये आपण कोणाशी भीतो? सापातून भीतो की सैतानला भीतो? बरं, जेम्स 3:13, याकूब 3:13, याकूब 3:13. तुमच्यामध्ये कोण शहाणा? कोण शहाणा? कोण शहाणा शहाणा व ज्ञानाने भरलेला आहे, हा, त्याने त्याचे शहाणपण त्यांनी त्याची शानपण त्याच्या चांगल्या वागणुकीने दाखवावे. आपल्या गावामध्ये शानपण कसं दाखवतात? जे लोक शाणे आहेत तुमच्या गावामध्ये, तुमच्या चर्चमध्ये, कुठे तुमच्या स्कूलमध्ये, तुमच्या गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये कसे दाखवतात शानपणे? दादागिरी करून, बरोबर आहे. परंतु प्रभू कसं बोलतो, कसा दाखवा? त्याने त्याचे शहाणपण त्याच्या चांगल्या वागणुकीने दाखवा. बोलबच्चन मध्ये नाही. किती लोक आहेत बोलण्यामध्ये एकदम शाणे आहेत, काम करण्यामध्ये झालं. फुकटमध्ये ऍडवाइस द्यायला नेहमी आहे, काम करायला सांगितलं दिसतच नाही. नंतर नम्रतेने केल्या जाणाऱ्या कृतीद्वारे त्याने आपले शहाणपण दाखवावे. कसं? नम्रतेने केलेल्या कृतीद्वारे. त्यानंतर पण जर तुमच्या हृदयात कटुरता, मत्सर व स्वार्थी उद्देश असतील तर तुम्ही तुमच्या शहाणपणाची फुशारकी मारू शकणार नाही. कारण तसे करणे म्हणजे खोटेपणाच्या आड सत्य लपवण्यासारखे आहे. तुमच्यामध्ये कठोरता, नंतर मत्सर व स्वार्थी उद्देश असं आहे आमच्यामध्ये? कधीच नाही. आहे आमच्यामध्ये? कधीच नाही. कधीच नाही. कधीच नाही. नंतर तर तुम्ही तुमच्या शहाणपणाची फुशारकी मारू शकणार नाही. नंतर बाबा नंतर, कारण अशा प्रकारचे शहाणपण वरून स्वर्गातून आलेले नाही, तर ते पृथ्वीवरचे आहे, अधार्मिक आणि सैतानी आहे. कसं आहे? अधार्मिक आणि सैतानी. तर हिनी कुरकुर केलं, तुम्हाला राग आला, तर हे राग कुठून आलाय? सैतान करणं आलाय, बरोबर आहे. आता मी तुम्हाला एक समाचार देतो. तुम्हा सर्वांना एक भेट आहे.
एक मोठ्या हॉटेलमध्ये 3 दिवस 3 रात फुकट जेवण फिरायचं सर्व तुम्हाला दिलं झालं. तुम्ही आणि तुमचे मिस्टर गेले, तुम्हाला लागलं. आणि मी तुमचा तो हॉटेलचा तो नाही वेटर नाही, तो सर्व सामान घेऊन जातो ना, तुमचे सामान घेऊन चाललो आहे. आणि तुम्हाला सांग या 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 आणि मी दरवाजा उघडला. बरोबर आहे, दरवाजा उघडला तेव्हा तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघितलं खाटेच्या खाली साप असा गेला. त्याचं तोंड बघितलं नाही, फक्त अर्धा शरीर असं जाताना बघितलं. तुम्ही पण बघितलं, तुम्ही पण बघितलं. तुम्ही त्या फुकटच्या 3 दिवसाच्या रूममध्ये राहणार? तो खाट्यावर येणार नाही, खाट्याच्या खाली आहे. कधी ना मिस्टर तुम्ही त्या रूममध्ये राहणार? याला बोलतात गव्हर्नमेंट सर्वंट. कोणालाच भीतत घाबरत नाही. साप आतमध्ये आहे, खाट्याच्या खाली राहणार? कारण रात्री झोपताना तो साप आता ही बहीण बोलते मी त्या साप असलेल्या रूममध्ये राहणार नाही. बरोबर आहे. जेव्हा तुम्हाला तिच्यावर राग आला आणि रात्री तुम्ही झोपायला गेली, त्या राग घेऊन तुमच्याबरोबर कोण झोपत होता? सैतान. म्हणजे तुम्ही कोणाला भीतात? सैतानला भीतात की सापाला भीतात? सैतान बरोबर झोपल्यानं काय त्रास नाही. रोज तो पुरा रात्र तुम्हाला सतवत आहे. सकाळी उठल्यावर काय डोकं दुखते, पाठ दुखते, पोट दुखते. ए बाबा माझ्यासाठी प्रार्थना कर. रात्रभर कोण तुम्हाला घेऊन बसलेला? सैतान. लग्न नाही झालं तरी राग तर येतो ना, येतो ना. कधी झोपली आहे सैतान बरोबर? रागामध्ये मम्मीनी काय सांगितलं झालं ना, रात्रभर कोणावर झोपली. मग सकाळी उठल्यावर काय झालं? कारण प्रभू काय बोलतो, हे जे विचार आहेत, हे जे आपलं कार्य आहे, कोणाकडून आलाय? सैतानाकडून आलाय. तर आम्ही सापाला भीतो की सैतानाला भीतो? सापाला भीतो. सैतान बरोबर झोपण्यासाठी काहीच त्रास नाही. आणि एकदा सवय लागली तर मिस्टर तिकडे, मिसेस इकडे, मध्ये साप. जेव्हा बायको रात्री अशी बघते साप बोलतो, तर बायको कशी तडक. नवरा बोलतो जाऊन दे मला, साप बोलतो परत लपडी चालूच आहे. लीला आहे. मग काय होते कुटुंबामध्ये? नवरा बायको बरोबर भांडण, मुलांचा सत्यानाश. त्याच्यामध्ये सासूबाई पण आली, सूनबाई पण आली. झालं. लिहिलंय. तर मी जेव्हा क्षमा नाही करत किंवा मी जेव्हा क्षमा करतो, फायदा कोणाचा आहे? माझा काय त्याचा? मी जेव्हा या भावाला क्षमा करतो, फायदा कोणाचा आहे? माझा की त्याचा? माझा फायदा आहे. परंतु आम्ही काय बोलतो, त्याला इकडे येऊन दे, त्याला मला क्षमा मागून दे, नंतर मी क्षमा करणार. मत कर, नको करणार. साप तुझ्या बरोबर आहे. मग आजारी पण नाही येणार. कारण प्रभूने ही जी शरीर बनवली आहे, कशामुळे बनवली आहे? प्रेम करण्यासाठी बनवली आहे. जेव्हा आपण प्रेम करत नाही, परंतु आम्ही एक दुसऱ्यावर राग आणतो, क्षमा करत नाही, तर या शरीरमध्ये काय येणार?
आजारी पण येणार. आज रात्री कोणाबरोबर झोपणार? काय क्षमा करणार? त्याच्यानंतर ए बाबा त्याच्यानंतर जरा लाव. कारण जेथे मत्सर व स्वार्थी ध्येय आढळतात तेथे अव्यवस्थितपणा व सर्व प्रकारचे वाईट व्यवहारही आढळतात. तर कोणावर राग करून काय फायदा झाला? आपला कुटुंब नाश होतो, आपला भविष्य नाश होतो. तर सैतानाचं कार्य काय आहे? आपल्या जीवनामध्ये राग आणायचं, आपल्यामध्ये स्वार्थपण आणायचं. आणि हे जेव्हा तो आपल्या जीवनामध्ये करतो, आपण स्वतःनी आपला भविष्याचा मार्ग नाश करून घेतला आहे. प्रेज द लॉर्ड. आता हा भाव बोलतो, मी गव्हर्नमेंट सर्वंट आहे, रोज मला वेगवेगळे लोक चांगलं कार्य केलं तरी शिव्या देतात. आता हे कसं बदलायचं? 1 Peter 3:9, 1 पेत्रुस 3:9. आता कसं कसं वाटते? छान छान. बरोबर वाटते की नाही? आता आपल्याला माहीत पडते, जर मी रागात झालो, लपडा कोणाचा होणार? माझं. बँड कोणाचा वाजणार? माझं. तर ती बघ तुम्हाला सांगते, ऐक ऐक ऐक. तो बोलते ऐक ऐक, तो काय बोलतो ऐक. ती तिला बोलते ऐक ऐक, तो काय बोलतो ऐक. वचन ऐकायला सांगितलं. बहुत अच्छा है ना. बाजू वाले बोलते सुन सुन, वो क्या बोल रहा है सुन. सावधान कर रहे हैं, दूसरे को सावधान कर रहे हैं. बरं आहे, चांगलं आहे. वाईटाची परतफेड वाईटाने करू नका किंवा अपमानाची फेड अपमानाने करू नका. उलट त्या व्यक्तीसाठी देवाकडे आशीर्वाद मागा, कारण देवाने तुम्हाला हे करण्यासाठीच बोलाविले होते, यासाठी की तुम्हाला देवाच्या आशीर्वादाचा वारसा मिळावा. आशीर्वादाचा वारसा. वारसा म्हणजे आता एका आई वडिलांकडे 3 मुलं आहेत. 3 मुलं आहेत. खूप मोठी संपत्ती आहे. आई वडील मेले. आता ही संपत्ती कोणाला मिळणार? शेजारीच्या मुलांना. त्या 3 मुलांना त्यांनी मेहनत केलं, मग कसं मिळणार? कारण ते लोक त्या कुटुंबामध्ये आहे, त्यासाठी त्या लोकांना मिळणार. त्याला काय बोलतात? त्यांना वारसाचा हक्क आहे, म्हणून ते त्यांना दिलं झालं. बरोबर आहे. आता तुमच्यामध्ये किती लोक ख्रिस्ती आहेत? कोणच नाही. हात वरती नाही केलं तर मला कसं माहित पडणार? तुम्ही नाही ख्रिस्ती? अरे काय हरकत नाही. एक ख्रिस्ती लोकांना जरा बघा, हात वरती करा करा. बघितलं हे लोकांना? बघितलं हे सर्व हात वरती करणार. आता परत वाचा. वाईटाची परतफेड वाईटाने करू नका किंवा अपमानाची फेड अपमानाने करू नका. उलट त्या व्यक्तीसाठी देवाकडे आशीर्वाद मागा, कारण देवाने तुम्हाला हे करण्यासाठीच बोलाविले होते. कशासाठी बोलवले? आशीर्वाद मागण्यासाठी. जे व्यक्ती आपलं, जे लोक बोलतात ना मी ख्रिस्ती आहे, त्या लोकांना वाईट येणार, लोक त्रास करणार, लोक श्राप देणार. आणि प्रभू बोलतो, हे जेव्हा होते तेव्हा आश्चर्य होऊ नका,
कारण हे याच्यासाठीच तुम्हाला बोलवलं गेलं आहे. जेव्हा ते लोक हे करणार त्यांच्यासाठी तुम्ही काय करा, प्रार्थना करा. त्यांच्यासाठी तुम्ही चांगलं करणार, आशीर्वाद करा. हे केल्यावर तुम्ही परमेश्वरचे वारिसदार होतात. खाली बोलणार मी ख्रिस्ती आहे, मी ख्रिस्ती आहे आणि क्रॉस मोठा घातला तर वारिसदार नाही. परंतु जेव्हा तुमच्यावर कोणी आक्रमण केलं तर माझ्या मनामध्ये काय ते द्यायचं, लगेच द्यायचं. परंतु जेव्हा मी ते करत नाही, परंतु त्या लोकांना मी क्षमा करतो, आशीर्वाद देतो, चांगला करतो, तेव्हा 3 गोष्टीचं आठवण ठेवायचं. पहिला गोष्ट, सैतानाला नोटीस पाठवायचं. ए सैतान, एवढे वर्ष जेव्हा जेव्हा ह्या भावाने मला त्रास दिला, मी त्याला पण त्रास दिला. समोरून नाही दिलं तर बाथरूममध्ये जाऊन त्याला श्राप तर दिलं. आणि एवढ्या वर्षापासून मी तुझी आज्ञा पालन केलं होतं आणि या आज्ञा पालनद्वारे हे खात्री झालेली की तू माझा मालिक आहे. परंतु आज मी तुला नोटीस देतो आहे, तुला माझ्यावर कसलाच अधिकार नाही. त्यांनी माझं वाईट केलं तरी मी त्या बाथरूममध्ये जाऊन त्याच्यासाठी प्रार्थना केलं, म्हणजे तुला माझ्यावर कसलाच हक नाही. पहिली नोटीस. दुसरी नोटीस परमेश्वरला, हे प्रभू येशू, आजपर्यंत जेव्हा कोणी मला वाईट केलं मी त्यांच्या विरुद्ध वाईट बोललो, परंतु आज मी तुम्हाला साक्ष देऊन बोलतो आहे की जेव्हा त्यांनी माझ्या विरुद्ध केलं, माझ्यामध्ये होता त्याला परत द्यायचं, परंतु तुम्ही जे शब्द बोललो त्याच्यावर मी वागून मी त्याला क्षमा केला, त्याच्यासाठी प्रार्थना केलं. ह्या नोटीसमध्ये मला आता खात्री झाली मी तुमचा वारिसदार आहे आणि तुम्ही माझे मालिक आहेत. तिसरं नोटीस मला कसली नोटीस, मी या परीक्षामध्ये पास झालो आहे म्हणून मी आता वारिसदार होऊन वारिसदारचा हक्क माझ्यामध्ये आहे आणि त्यासाठी माझ्या जीवनामध्ये फार मोठमोठे आशीर्वाद मिळाला आहे. तर जेवढे लोक तुम्हाला त्रास देतात तेवढा तुमच्यामध्ये फायदा आहे की नुकसान आहे. परंतु जेव्हा तुम्हाला हे वचन माहीत नव्हतं तेव्हा काय ते आत्मधनं आपली भावना काय असते, विरुद्धवर विरुद्ध करा, वाईटावर वाईट करा, इन्सल्टला इन्सल्ट द्या. परंतु आता मला जेव्हा समजायला आलं ते करायच्या बदली मी त्या लोकांना आशीर्वाद दिला, तर मी एवढं केलं आणि मला एवढं माझ्या जीवनामध्ये हक्कद्वारा आला आहे. बोलो 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 ले माइक ले. बुराई के बदले बुराई मत करो, ऐसा वचनों में लिखा है. मैं बाइबल पढ़ता भी था और प्रार्थना भी करता था, लेकिन एक भाई जहाँ हम रहते थे वहाँ मैं प्रार्थना करता था और सभा चलाता था. कुछ लोग दूर दूर से आते थे वहाँ प्रार्थना के लिए. तो ऐसे समय में एक भाई आकर हमें वहाँ उस जगह में गाली दिया और हमें उसने छेड़ने के बाद में मैं शर्मिंदा हो गया. उस जगह में सब लोग पहचानते थे और प्रार्थना के लिए आते थे, तो मैं इन बातों से शर्मिंदा हुआ और उन्होंने बहुत बुरी बुरी बातें बोली थी क्योंकि वो थोड़ा सा शराब पीते हैं इसलिए. लेकिन वो हमारे भाई के ससुर थे. तो मैं उनकी गाली सुनकर और मैं उस जगह को वापस गया नहीं. मेरी पत्नी को बोला अभी मैं वहाँ नहीं रहना चाहता क्योंकि लोग किस नज़र से देखेंगे, हमको अच्छा नहीं लग रहा है, तो तुम वहाँ से वो रूम खाली करो और आ जाओ. ऐसे में बोलकर मैं चला गया. मेरी पत्नी वो घर खाली कर दी, हम वहाँ से चले गए. लेकिन वो भाई के लिए उन्होंने गाली मुझे दिया था, वो भाई के लिए मेरे अंदर नफरत था. तो क्या हुआ, मैं
परमेश्वर ने सिखाई हुई प्रार्थना, ए हमच्या स्वर्गातील बाप्पा तुझे नाव पवित्र मान ले जाओ, ये प्रार्थना मैं बंद कर दिया। मैं प्रार्थना नहीं करता था, प्रार्थना करता था लेकिन ये प्रार्थना नहीं करता था, क्योंकि ये प्रार्थना इंसान को बहुत घातक है। ये प्रार्थना से क्योंकि इंसान अपने आप फंसाया जाता है। तो मैं ये प्रार्थना बंद कर दिया और मेरे को भाई के लिए नफरत, मेरे अंदर से बहुत गुस्सा, और हकीकत कहता हूँ जितना इंसान के अंदर गुस्सा रहता है उतना उसके दिल के अंदर जलन होता है। और हकीकत में रात के समय में उसको नींद नहीं आती है, वो बात सोचता है, उसका सर भी दुखता है, आंखों में जलन होती है। तो मैंने एक दृष्टांत परमेश्वर ने मेरे को दिखाया, कम से कम 6 महीने के बाद एक दृष्टांत दिखाया। जो दृष्टांत ऐसा था, मुझे पुलिसों ने पकड़ लिया, पकड़ के ले गए तो वहाँ मुझे रुकाकर बंदूक की गोली से मारना चाहते थे। तो फिर एक आदमी गाड़ी लेकर आया, आकर वो मुझे ऐसे ही लेकर चले गया, 2 व्हीलर लेके आके ले गया तो एक नामर्द मतलब हिजड़ा, उसने एक पाइप लेकर मुझे जोर से ऐसे मारा तो मेरी कमर के अंदर पाइप इतना सब घुस गया, तो पूरा खून जा रहा है ऐसे मैं देख रहा था। तो वो आदमी जो था वो मुझे ले गया, एक बहुत बड़ा तालाब था, वो तालाब के पास कुछ साधु लोग थे, बड़ी बड़ी दाढ़ी वाले, बाल वाले थे और बदन पे कपड़े नहीं थे। ऐसे लोगों ने पत्ता जड़ी बूटी वहाँ लगाया उन्होंने, तो जख्म सूख गया, ताबड़तोड़ सूख गया। फिर मैं नींद से जागा तो मैं सांस ले रहा था और मेरे चेहरे पे पूरा पसीना पसीना आ गया था। मैं वो बात को लेकर मैं प्रार्थना किया, प्रभु ये क्या है मुझे बताइए, ये क्या है प्रभु मुझे बताइए। मैं रोने लगा। ऐसे ही मुझे पवित्र आत्मा ने सूचना दी, जिस भाई के लिए तू अपने दिल में नफरत कर रहा था, इसलिए एक नामर्द इंसान है जिसके पास कोई शक्ति नहीं, ताकत नहीं है, वो इंसान के पास तू कैद हो गया, तेरी आत्मा उसके कब्जे में है। ऐसे पवित्र आत्मा ने मुझे सूचना दी। तो मेरे भाइयों, जॉनसन ब्रदर जो कुछ वचनों में से बता रहे हैं, यह हकीकत है। हम शैतान के गुलाम बन जाते हैं और वो हम पर राज्य करता है। तो ऐसा एक दृष्टांत में से परमेश्वर ने मुझे बताया। तो नफरत करना हमारे लिए कितना बड़ा घात है और हम अपने आप कैद हो जाते हैं। Praise the Lord. हालेलुया, Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. फादर, हमारे बीच फादर है, फादर मैथ्यू। मैथ्यू बोलते बार बार, जोसेफ। आई डोंट नो व्हाई आई एम टेलिंग यू मैथ्यू। ये फादर अभी हमको हिंदी में समझाएंगे। थैंक यू ब्रदर। या यू कैन गो अप टू 9:30। आपने नया बैप्टिज्म दे करके नाम दे दिया, वो भी चलेगा। अभी आप हमको 9:30 बजे तक पढ़ाएंगे, उसके बाद हम खाना खाने जाएंगे और फिर सो जाएंगे। क्या वापस आना है? सोना है ना, सो जाएंगे। कल सवेरे से 7:30 बजे से हम आपको सिखाना चालू करेंगे, ठीक है? तो अभी आप फादर हमको सिखाने वाले हैं। कल मास कितना बजे होगा? नहीं, विल मेक इट इन द मॉर्निंग ओनली, सेम टाइम। You can give them a sermon in. Yeah. Tomorrow we'll start early. Tomorrow 7:30 exactly will start. 7:30 बजे मास होगा। 7 बजे उठेंगे, 7:30 बजे रखना। तैयार होने के लिए थोड़ी सी दिक्कत हो जाती है, थोड़ा ठंडा भी है ना। हाँ, 7:30 बजे। विशेष करके लेडीज लोगों के लिए और ज्यादा भी है। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। मैं मराठी तो नहीं जानता हूं, लेकिन हिंदी से ही मैं बात करने की कोशिश करूंगा। बेथसाइदा के कुएं पर एक व्यक्ति को हमारे प्रभु यीशु चंगा करते हैं। संत यूहन्ना का सुसमाचार अध्याय 5 पद संख्या 2 से आगे।
संत योहन का सुसमाचार अध्याय 5 2 onwards. Yeah. What is written there? I don't know. हाँ, हिंदी में क्या लिखा हुआ है? यरूशलेम में भेड़ फाटक के पास एक कुंड है जो इब्रानी भाषा में बेतसद कहलाता है। उसके 5 अवसर है। इनमें बहुत से बीमार, अंधे, लंगड़े और सूखे अंग वाले पानी के हिलने की आस में पड़े रहते थे, क्योंकि नियुक्त समय पर परमेश्वर के स्वर्गदूत कुंड में उतरकर पानी को हिलाया करते थे। पानी हिलते ही जो कोई पहले उतरता वह चंगा हो जाता था, चाहे उसकी कोई भी बीमारी क्यों ना हो। वह एक मनुष्य था जो 38 वर्ष से बीमारी में पड़ा था। यीशु ने उसे पड़ा हुआ देखकर और यह जानकर कि वह बहुत दिनों से इस दशा में पड़ा है, उसी से पूछा, क्या तू चंगा होना चाहता है? उस बीमार ने उसको उत्तर दिया, हे प्रभु, मेरे पास कोई मनुष्य नहीं कि जब पानी हिलाया जाए तो मुझे कुंड में उतारे, परंतु मेरे पहुंचते पहुंचते दूसरा मुझसे पहले उतर जाता है। यीशु ने उससे कहा, उठ, अपनी खाट उठा और चल फिर। वह मनुष्य तुरंत चंगा हो गया और अपनी खाट उठाकर चलने फिरने लगा। Praise the Lord. Praise the Lord. उस बेतसाइदा के कुएं के पास करीब कितने लोग रहे होंगे? हजारों लोग रहे होंगे, सही ना? जो इस आशा में वहां पड़े रहते थे कि जब प्रभु का दूत आकर के कुएं का पानी को हिलाएगा तो कोई ना कोई मुझको मदद करके वहां मेरी बीमारी से मैं चंगा हो जाऊंगा। हमारे प्रभु कितने साल के रहे होंगे उस समय? 33 साल के आसपास रहे होंगे। और ये आदमी जो वहां बीमार आदमी था वो कितने साल का रहा होगा? 38 साल का। 38 साल से वहां पे था। हमारे प्रभु ने कैसे देख लिया 38 साल से वहां पे पड़ा हुआ है जबकि खुद ही 33 साल का है? प्रभु ने उसको कैसे देख लिया जबकि खुद 33 साल का है और वो व्यक्ति वहां पे पड़ा हुआ है कितने साल से? 38 साल से। हम बोलते हैं हमारा प्रभु हमको नहीं देखता है। हम में से हर एक जन की शिकायत यही है कि मैं इतने दिन से प्रार्थना कर रहा हूँ, इतने दिन से त्याग तपस्या कर रहा हूँ, इतने दिन से तीर्थ यात्रा के लिए जा रहा हूँ, इतने दिन से मैं इतनी बार मैं बिनती उपवास के लिए कि रिट्रीट के लिए मैं जा रहा हूँ, सब कुछ मैं कर रहा हूँ, उसके बावजूद प्रभु मेरी ओर आंख उठा करके नहीं देखता है। हम में से हर एक जन वही बोलते हैं ना, जब हमारी प्रार्थना नहीं सुनी जाती है प्रभु हम में से हर एक जन को देखता है। देख लीजिए इस व्यक्ति को जो कि 38 साल से वहां पड़ा हुआ था, खुद 33 साल का है, लेकिन वो उसको देख लेता है कि ये व्यक्ति 38 साल से बीमार है। और उसको जब पूछता है कि क्या तुम चंगा होना चाहते हो, वो व्यक्ति क्या बोलता है?
क्या बोला? क्या चंगा हो, क्या तुम चंगा होना चाहते हो? तो क्या बोला वो? हाँ प्रभु मैं चंगा होना चाहता हूं करके बोला। हाँ वही बोला ना, मैं चंगा होना चाहता हूं कह के। जी हाँ कि जी नहीं? देखिए उसको प्रभु ने इतना ही पूछा क्या तुम चंगा होना चाहते हो। उसने नहीं कहा कि मैं चंगा होना चाहता हूं। उसने क्या कहा? नहीं, वो बोलता है मेरा कोई नहीं है, मुझे मदद करने वाला कोई नहीं है, मुझे प्यार करने वाला कोई नहीं है, मेरी चिंता करने वाला कोई नहीं है। मैं पिछले 38 साल से यहाँ पड़ा हुआ हूँ, मुझको मदद करने वाला कोई नहीं है, जिसके चलते जब प्रभु का दूत आ करके पानी हिला जाता है तो मुझसे पहले कोई और उतर जाता है और चंगा होके चला जाता है। मैं 38 साल से परेशान हूँ, कोई मुझे प्यार नहीं करता है, कोई मुझे नहीं चाहता है, मेरी चिंता नहीं करता है। यानी कि प्रभु ने उसको कहा कि तुम क्या चंगा होना चाहते हो? उसने नहीं कहा मैं चंगा होना चाहता हूं। वो आया क्या लेकर के? शिकायत लेकर के। शिकायत लेकर के हर ओर उंगली उठा रहा है। शायद ये भी बोल रहा होगा कि ईश्वर भी मेरी नहीं सुनता है, मेरे ऊपर रहम नहीं करता है। वो शायद उसको भी बोला होगा। अब प्रभु क्या बोलता है? प्रभु ने क्या बोला? इसके पहले वाला को देख लीजिए, नंबर 8। उठ अपनी खाट उठाकर चल फिर। उसको बोलता है उठो, तुम 38 साल तक पड़े हुए हो, वैसा ही लेटे हुए हो, तुम उठो, अपना बिस्तर उठाओ और चलो। तुम्हारे अंदर जो भावना है, गुस्से की भावना है, निराशे की भावना है, अपने खुद को ईश्वर के द्वारा भी तिरस्कृत जो तुम अनुभव कर रहे हो, उस भावना से तुम निकलो। तुम्हारे अंदर जो जिसको बोलेंगे नकारात्मक सोच है, उसमें से तुम निकलो। नकारात्मक सोच से जब निकलोगे तो तुम्हारे लिए हर चीज संभव होगा। उठो, पड़े हुए हो, उठ जाओ उस हालात से, उस परिस्थिति से तुम निकल आओ, उस सोच से तुम निकल आओ। और उस सोच से निकल करके क्या बोलता है उसको? चलो। चलने के लिए हमें पैर चाहिए ना, और चलने के लिए क्या चाहिए? रास्ता भी चाहिए ना, रास्ता चाहिए। पैर उसको उठ करके उस परिस्थिति से खड़ा होने के लिए वो बोल दिया। उसके बाद बोलता है चलो, अब चलना शुरू करो। कहां चलोगे? प्रभु क्या बोलता है? मार्ग, सत्य और जीवन मैं हूं। मैं ही मार्ग हूं, और इसलिए जिस मार्ग पे मैं चल रहा हूं, जिस मार्ग पे चलने के लिए मैंने तुमको बताया है, तुम उस मार्ग पर चलने के लिए कोशिश करो। चलने के लिए पैर दिया, मार्ग भी वो चलो कह के बोल रहा है। यानी कि जो मार्ग चाहिए, मार्ग मैं हूं। मैंने जो किया, जैसा मैं कर रहा हूं, तुम वैसा ही करो। यानी कि तुम भी अपने उस परिस्थिति से उठ करके क्या करो? पहले जिन लोगों के प्रति भी तुमको खुन्नस है, जिन लोगों के प्रति तुमको खुन्नस है, जिनको याद करते ही तुम्हारा खोपड़ी खराब होता होगा, उन सबों को तुम पूरे दिल से माफ कर दो। उनको तुम पूरे दिल से माफ कर दो, और जब तुम माफ कर दोगे तो शायद तुम्हें चंगाई भी मिल जाएगी। जब तक उसने माफ नहीं किया, तब तक उसमें बंधा हुआ था। जैसे उसने
प्रभु के वचनों को सुना और चल करके उठ करके चलने लगा, उस मनोभाव से निकल करके, सोच से निकल करके जब वो चलने लगा तो उसकी बीमारी भी चली गई। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। यानी कि दूसरे शब्दों में अगर मैं बोलूं तो हमारे दूसरे लोगों को पूर्णतः क्षमा नहीं कर सकना हमारे चंगाई के रास्ते में एक बहुत बड़ा रुकावट बन करके आ सकती है। प्रेज द लॉर्ड। हम में से हर एक जन को बिना शर्त माफ करना जरूरी है। वही हमारे प्रभु का, हमारे गुरु का सिखाया हुआ रास्ता है, दिखाया हुआ रास्ता है। हमारे प्रभु ने क्या किया? क्रूस पर जब मर रहा है उस समय उसने माफ किया, हे पिता इन्हें क्षमा कर, क्योंकि ये नहीं जानते कि क्या कर रहे हैं। यानी कि जो उसको मार रहे हैं उनको क्षमा किया, और उसी क्षमा करने के चलते जो पहला चमत्कार हुआ, आप जानेंगे इन वचनों के साथ जो पहला चमत्कार हुआ क्रूस के नीचे, याद करेंगे किसका? उसका केवल नहीं, जो शतपति वहां पे खड़ा था और उसको इस तरह मरते हुए देख रहा था, वो बोलता है सही में ये ईश्वर का पुत्र था। प्रेज द लॉर्ड। उसको उस तरह मरते हुए उसके जीवन में परिवर्तन आया। वो जो बंधन में पड़ा हुआ था उस बंधन से वो मुक्त हो गया। हम में से हर एक जन को जरूरी है, जो हम कहते हैं हम अपने आप को कि हम ईसा के अनुयायी हैं, तो उसने जिस रास्ता पे चलने के लिए हमको सिखाया है, खुद चल करके दिखाया है, उस रास्ते पर हमको भी चलना बहुत जरूरी है। सही ना? मैं पिछली बार एक मेरी अपने अनुभव को मैं बता रहा था, मैं थोड़ा सा जोड़ दूंगा उसको। 1992 में 1992 मई का महीना रहा होगा या जून पहुंच गया था, नहीं जून पहुंच गया होगा। मैं दिल्ली में था, होली फैमिली हॉस्पिटल से डिस्चार्ज होकर के आया हुआ था। हड्डी के ऊपर चमड़ी केवल था, हड्डी के ऊपर चमड़ी केवल था। कहने का मतलब मैं या हड्डी के ऊपर चमड़ी केवल था, नरकंकाल जो अभी दिख रहा हूं उसका आधा से भी कम था। तो आज बिशप ने मुझको बोला, हमारे इस धर्म प्रांत के इतने सारे लोग हैं जो प्रार्थना करते रहे हैं आपके लिए, हम जाते हैं लोगों को थैंक यू बोलने के लिए मास में। तो नई दिल्ली का जो मुख्य गिरजा है, कैथीड्रल है, वहीं पर पवित्र त्रित्व का पर्व था। उस दिन मिसा करने के लिए गया। मैंने कहा बिशप को, स्वामी जी मैं बड़ी मुश्किल से खड़ा तो रह सकूंगा, इतनी ताकत नहीं है कि मैं कुछ बोलूं, इसलिए मैं आपके साथ मिसा के समय खड़ा तो रहूंगा, लेकिन प्लीज सरमन आप ही को देना पड़ेगा, मुझको मत बोलिए देने के लिए। मैंने यही कहा उसको। उसने सरमन दिया। प्रवचन देने के बाद वो बोलता है, अभी फादर जोसेफ भी 2 शब्द आपको बोलेंगे। तो मैं वो जो लेक्टर्न है पढ़ने के लिए, जहाँ से वचन सुनाया जाता है, वहाँ ना जा कर के जहाँ बेदी के पास मैं खड़ा था, वहीं मैं बेदी का सपोर्ट लेकर के खड़ा हो गया। मैं बोला, मैंने कहा था नहीं बोलने के लिए, रिक्वेस्ट किया था, लेकिन ज़बरदस्ती जब बोल ही दिया गया है तो 2 शब्द मैं बोलता हूँ।
ये बोल करके मैं खड़ा हो गया और मैंने कहा, भाई और बहनों, मैं उस ईश्वर पे विश्वास नहीं करता हूँ जिसने मेरी सृष्टि की, मुझको इस दुनिया में भेजा और मुझको भेज करके छोड़ दिया। वो जा करके अपना स्वर्ग में इत्मीनान आराम से रह रहा है। मैं इधर अकेले मर रहा हूं और उधर वो आराम फरमा रहा है। अगर उस तरह का ईश्वर है तो मैं उस ईश्वर के सामने सिर कभी नहीं झुकाऊंगा। यही, मैं उस तरह के ईश्वर के सामने सर कभी नहीं झुकाऊंगा। दूसरी बात मैंने कही, मैं उस ईसा मसीह पे विश्वास नहीं करता हूं जो आज से 2000 बरस से थोड़ा सा पहले पैदा हुए, क्रूस पर मर गए, दफनाए गए, जी उठे, स्वर्ग में चले गए और इत्मीनान है आज, और मैं इधर प्रतिदिन मर रहा हूं अकेले। अगर उस तरह का ईश्वर है तो वो 1000 बार भी सूली पर चढ़े, मैं उसके सामने सिर नहीं झुकाऊंगा। आप लोगों को सुन करके कैसा लगा है? आप लोगों को सुन करके कैसा लगा? अच्छा नहीं लगा ना? मेरे को भी। लेकिन मैंने कहा, भाई और बहनों, मैं तो उस ईश्वर पे विश्वास करता हूं जिसने न केवल मुझको बनाया, जीवन दिया, इस संसार में भेजा, लेकिन आज मेरे साथ हर क्षण रहता है। मेरे जीवन के हर क्षण रहता है। जब मुझको जीवन जीना कठिन लग रहा है उस समय भी वो मेरे साथ है, और जब जीवन मुझको आसान लग रहा है उस समय भी वो मेरे साथ है। और मैं उस ईसा मसीह मुक्तिदाता पर विश्वास करता हूं जो ना केवल 2000 साल पहले मर गए, दफनाए गए, जी उठे, लेकिन आज मेरे साथ जीवन की हर परिस्थिति में, जीवन के हर क्षण वो मेरे साथ है। प्रेज द लॉर्ड। क्योंकि जब मैं हॉस्पिटल में मर रहा था, होली फैमिली हॉस्पिटल में मर रहा था, मैं नहीं जानता हूँ वो पहले हुआ बाद में हुआ, ये मैं नहीं जानता हूँ, लेकिन मैं इतना याद करता हूँ, अभी भी वो दृश्य मेरे को याद आता है कि मैं सफेद पैजामा कुर्ता पहना हुआ था, घुटनी टेक करके, हाथ जोड़ करके मैं इतना ही बोल रहा था। मेरे चारों ओर प्रकाश तो मैंने देखी, मैं इतना ही बोल रहा था, प्रभु मुझे एक बार, सिर्फ एक बार जीने दो। मैं इतना ही भर बोला था, उसके अलावे मेरे को मालूम नहीं क्या हुआ। पहले मेरे जाने के पहले या बाद में हुआ ये मेरे को नहीं मालूम, लेकिन जो मैंने अनुभव किया और जो मुझको लगा वही चीज मैंने उस दिन चर्च में मैंने कहा। क्योंकि हम उस ईश्वर पे विश्वास करते हैं जो हमको कभी छोड़ने वाला नहीं है, कभी भी वो हमको छोड़ेगा नहीं। जब वो 38 साल से बीमार व्यक्ति को देख सकता है तो वो हम में से हर एक जन को देख सकता है, चाहे हम किसी भी परिस्थिति में क्यों ना हो। लेकिन सबसे पहले हमको अपने खुद के साथ, अन्य लोगों के साथ मेल मिलाप करना बहुत जरूरी है, तभी केवल प्रभु जो हमसे चाहता है वो हमारे लिए संभव होगा। बुक ऑफ सिराक है, इसमें देख लीजिए। ओके, लेट इट बी।
लेट इट बी। तो हम में से हर एक जन को इन जो नकारात्मक परिस्थितियां हैं, हमारे अंदर नकारात्मक सोच होते हैं, उनमें से निकलना बहुत जरूरी है। मैंने उस समय अनुभव किया था, मैं अपने आप से ही पूरी तरह तंग आ गया था, निराश हो चुका था। पहले तो मेरा क्या बोलेंगे, मेरे अपने अधिकारी के साथ ही मैं निराश हुआ था। तुम पूरब जाओ, मैं पश्चिम जाता हूँ, आज से तुम्हारा मेरे साथ कोई नाता रिश्ता नहीं, मेरा तुमसे कोई नाता रिश्ता नहीं, ये हो गया था। तुम पूरब जाओ तो मैं पश्चिम जाऊंगा। लेकिन हालात सुधरने के बदले में और खराब ही होते चले गए। आखिरी में मैं पीने लगा, भयंकर पिया। पी करके मैंने मरने का निर्णय लिया। पी करके मैं मर ही गया। मेरे को पूरी तरह याद नहीं है, लेकिन 1 साल बाद मैं जब उस पारिश में गया था, 1 साल बाद यानी कि 92 के बाद 93 में मैं जब गया उस पारिश में, जहाँ मैं पारिश प्रीस्ट था झारखंड में, तो बस से मैं जा रहा था। उसी पारिश में कुछ काम था। बहुत सारी महिलाएं बैठी हुई हैं बस में, मैं बैठा हुआ हूँ सामने। लेकिन पहले जैसे मैं हट्ठा कट्ठा मोटा तगड़ा तो नहीं हूँ, मैं पतला हो चुका हूँ, इसलिए उन्होंने मुझको नहीं पहचाना। सैटरडे का दिन था। मैं गया, बस से उतर करके पारिश में नहीं रुका, मैं किसी और के घर में गया, चूँकि काम वहीं पर था। तो मैसेज लेकिन मैंने भिजवा दिया था। तो पारिश प्रीस्ट ने बोला, जब आए ही हो तो कल तुम मिस्सा करना, कह के बोला मुझको। तो दूसरा दिन जब मैं मास करने के लिए गया, मुझको बोला आप फर्स्ट मास लेना, सेकेंड मास मैं लूँगा, क्योंकि बहुत दिन बाद में आप आए हो। मैं मास करने के लिए गया तो बहुत सारे लोग इंटेंशंस देते हैं मिसा के लिए ना, मतलब बहुत सारे देते हैं। मैं मतलब पढ़ रहा हूँ तो देखता हूँ मेरा भी मतलब नीचे लगा हुआ है, दो तीन मेरा भी मतलब लिखा हुआ है। मतलब आप समझ गए क्या? हाँ, क्या कहा? हाँ, तो क्या के लिए मिसा? नहीं, उन्होंने मिसा का मतलब लगाया था कि फादर जोसेफ की आत्मा को ईश्वर अनंत शांति प्रदान करे। नहीं समझ में आई बात? यानी कि करीब 450 से ऊपर मांस मेरे लिए चढ़ाया जा चुका था उस पारिश वालों के द्वारा। क्योंकि उनको मालूम नहीं हुआ कि मैं वापस आ गया, उनको इतना ही मालूम था कि मैं चला गया, उतना उनको मालूम था। मैं वापस आया, उनको किसी ने बताया नहीं, इसलिए उन्होंने 400 से ज्यादा मेरे लिए मांस भी चढ़ा दिया था। प्रेज द लॉर्ड। अभी समझ में आई बात? तो मैंने देखा इन हालातों से गुजर करके जब मैं आया तो मेरे अंदर एक चीज था, और जो जिन लोगों के प्रति भी मेरा थोड़ा बहुत क्या बोलेंगे खुंदस था, वो सारा चीज जा चुका था। सारा खुंदस, सारा गुस्सा जा चुका था। मेरे खुद का अपने खुद के साथ भी जो गुस्सा था वो भी जा चुका था। मैं उस दिन बोल रहा था, बाकी मैं अपने खुद से नफरत करने लगा था बाद में, क्योंकि मैं बाकी लोग जब नाई के पास जाते हैं बाल कटवाने के लिए तो सामने आईना है और बैठते हैं, नाई इधर से काटता है, आप देखते हो आईने में किस तरह आपके बाल की कटाई छटाई हो रही है, सही ना? मैं बैठता था पीट करके, सामने देख करके नहीं, पीट करके बैठता था और उसको बोलता था तुमको जैसा काटने का है तुम काटो, जैसा काटने का है काटो, तुम्हारी इच्छा के अनुसार काटो, मैं यही बोलता था।
यानी कि मैं अपने खुद से भी नफरत करता था। लेकिन उसके बाद से मैंने देखा, अनुभव किया ईश्वर के प्रेम को, और मैंने जितने भी लोग थे सबको मैंने माफ कर दिया। जिस दिन मैंने माफ किया उस दिन के बाद में मेरे को कोई तकलीफ नहीं हुई। पहले मैं सोने के लिए जाता था, लेटने जाता था, तब नींद आती थी, अथवा नींद आती थी तब मैं लेटता था, पता नहीं। यानी कि अगर कोई मेरे को उठा करके भी ले जाए तो मेरी नींद हराम होने वाली नहीं है। प्रेज द लॉर्ड। यानी कि प्रभु ने जो वो वरदान दिया, इसलिए चूंकि मुझको भी उसने जो कहा उठो और चलो। पहले तुम वहां जिस हालात, जिस मनोभावना के शिकार हो, उसमें से तुम निकल जाओ पहले, और उसके जो रास्ता मैंने तुमको बताया है उस रास्ता पर चलो, और जब चलोगे तो तुमको जीवन में जरूर शक्ति मिलेगी, शांति मिलेगी। अभी थोड़ा देरी पहले शायद आप बोल रहे थे संत पीटर का, पेतरुस का पत्र अध्याय 3 पद संख्या 9 ना, या जो बोलता है भलाई बुराई का बदला तुम बुराई से नहीं लेकिन क्या से दो, भलाई से दो। बुराई का बदला बुराई से नहीं लेकिन बुराई का बदला तुम भलाई से दो। मैंने इस चीज को जीवन में कारगर साबित होते हुए मैंने देखा है। यानी कि जिन्होंने मेरा बहुत बुरा किया, जिन्होंने मेरा बहुत बुरा किया, जिसके चलते मैं मौत तक भी पहुंच गया, मन तो करता है कि मैं उनको सबसे पहले क्या करूं, खत्म करूं, चाहे गाली दूं। यही होता है ना, सामान्यतः हमारे मुख से वही निकलता है। अगर किसी ने हमको तकलीफ दिया, किसी ने हमको दर्द दिया है, तो हमारे मुख से गाली ही निकलेगी, चाहे तो हमारे दिमाग में उसी तरह के विचार आएंगे। लेकिन मैंने एक चीज देखा, जब इन लोगों के लिए मैं प्रार्थनाएं करने लगा रोज दिन, ये बोल करके नहीं कि प्रभु तुम इन्हें क्या बदल दो, मैंने वो कभी नहीं बोला। मैंने ये कहा प्रभु तुझसे मेरी यही विनती है कि ये जहां कहीं भी हैं तू इन्हें सुरक्षित रख, जहां कहीं भी हैं इन्हें तू सुरक्षित रख, जहां कहीं भी हैं इन्हें शांति दे, खुशी दे, सफलता दे। मैं अपनी सारी शुभकामनाएं इन लोगों के लिए भेजता हूं। प्रेज द लॉर्ड। मैं नहीं जानता हूं मेरी इन प्रार्थनाओं का उनको फायदा हुआ या नहीं हुआ उस समय, लेकिन एक चीज मैंने देखा कि उस प्रार्थना के द्वारा, कि प्रार्थना करने के चलते मेरे को फायदा हुआ। यानी कि मेरे अंदर उन लोगों को याद करते ही जो हलचल होती थी पहले, अब नहीं होती है। प्रेज द लॉर्ड। जब मैं ये करने लगा तो सबसे पहले मैं मुक्त हो गया। जो बोझ मैं लेके चल रहा था वो सारा चीज मेरा क्या हो गया, उतर गया। यानी कि मैं अपनी जिंदगी एकदम पूरी मुक्त हो करके शांति के साथ मैं जी रहा हूँ। रूखा सूखा मिलेगा उसको भी बड़े इत्मीनान से, खुशी से, कृतज्ञता के साथ, पूरा आभारपन के साथ मैं खाऊंगा, एंजॉय करूंगा। ये सारा चीज होने लगा। और उसके बाद मैंने देखा, जब मैं ये लगातार प्रार्थना करते गया, लगातार जब मैं उनके लिए शुभकामनाएं देते गया, जो लोग मेरे से बात करना चाहते भी नहीं थे, मुझको देखना तक नहीं चाहते थे, 2 साल 3 साल के बाद ये मेरे दोस्त बन गए। प्रेज द लॉर्ड। इनके जीवन में परिवर्तन आ गया। मैंने कुछ नहीं किया है, अपने आप ही उन्होंने बुलाया। और उसके बाद एक दिन उन्होंने कहा, फादर आइए आज हम लोग सब कोई एक साथ मिल करके प्रार्थना करेंगे और थोड़ा सा क्या बोलते हैं, खाना भी खाएंगे, प्रेम भोज हम करेंगे आज।
प्रेज द लॉर्ड। उन्हीं की ओर से वो आया, मैंने कुछ नहीं बोला है। मेरी ओर से मैंने क्या किया? सिर्फ प्रार्थनाएं की और परिवर्तन उधर आ गया। यानी कि ईश्वर उन्हें भी आशीष देगा। बुराई का बदला आप बुराई से नहीं, बुराई का बदला आप भलाई से दीजिए। अगर भलाई से दीजिएगा तो लोगों के मन और हृदय में परिवर्तन आएगा। विश्वास के साथ आप करो तो प्रभु आपकी प्रार्थना जरूर सुनेगा। मैं कुछ दिन पहले बता रहा था, विश्वास करोगे और विश्वास के साथ प्रार्थना करोगे तो ईश्वर जरूर तुम्हारी मांग, तुम्हारी जरूरत पूरी करेगा। मेरे ख्याल से 2011 या 12 का खजूर इतवार था। खजूर इतवार यानी कि ईस्टर की जस्ट पहले वाला है, हाँ, होली वीक के पहले वाला इतवार था। मुझको एक जगह मास के लिए जाने का था, तो मैं चला गया, लेकिन इतनी जोर की बारिश हो रही है कि कहना ही नहीं। 9 बजे से 1 बजे तक सत्संग होता है, जिसमें सब अधिकतर हिंदू लोग, सिख लोग और मुस्लिम लोग हुआ करते हैं। ईसाई लोग मुश्किल से शायद 5% तक होंगे, अधिक से अधिक शायद 5%, बाकी सब दूसरे ही लोग। एक स्कूल का कॉम्पाउंड में होता है। हमने कहा इतनी भयंकर बारिश हो रही है, हम करें तो क्या करें। रोड में इतना इतना पानी बह रहा है, कहीं गाड़ियां अटक जा रही हैं, लोग उतर करके पैदल चल रहे हैं। मैं भी ऑटो रिक्शा से उतर करके पैदल ही पहुंचा, घुटने भर पानी में। उसके बाद मैं बोला, दीदी क्या करेंगे ऐसे में, लोग तो इतने सारे आ रहे हैं, हमारे पास स्थान भी नहीं है। तो उसने कहा, फादर हम क्या करते हैं ना, चलिए लोगों को आने दीजिए, हम प्रभु से प्रार्थना करेंगे, जरूर हमारी प्रार्थना वो सुनेगा। जो लोग आए हुए थे सबको हमने प्रार्थना करवाया, हाथ ऊपर उठा के, प्रभु प्लीज हमारा सत्संग तक हमारा ध्यान दीजिए ना, नहीं तो हम तुम्हारी आराधना हम नहीं कर पाएंगे। हमने पूरे सबने विश्वास के साथ प्रार्थना की। अब विश्वास नहीं कीजिएगा, 9 बज के शायद 15 मिनट हुए थे, 9:15 से लेके 1 बजे तक, 9:15 से 1 बजे तक जहाँ पे हमारा सत्संग होने का था वहाँ एक बूंद भी पानी नहीं गिरा। आ रहे हैं और घूम करके जा रहे हैं, इधर से उधर, उधर से उधर, लेकिन जहाँ होने का है वहाँ पे हो ही नहीं रहा है, बारिश नहीं हो रही है। बाढ़ का पानी यानी कि सड़क का पानी गेट्स में से घुस करके उधर निकल रहा है, लेकिन हम जहाँ पे हैं वहाँ पे एक बूंद भी नहीं गिरी। पूरा बढ़िया से प्रभु का वचन की घोषणा हुई, आराधना हुई, सब कुछ हुआ। उसके बाद 1 बजे प्रेज द लॉर्ड, हालेलुया, अगले संडे फिर मिलेंगे 9 बजे बोल करके हम जब विदा ले रहे हैं, देना शुरू किया ऊपर से। यानी कि प्रभु अगर हम मांगते हैं विश्वास के साथ, तो इतना तक कि वो प्रकृति में जो हो रहा है उसको भी हमारे लिए बदल दे सकता है। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। उसके लिए हमको सिर्फ विश्वास चाहिए। आप लोगों ने मुर्दों को जीते हुए देखा है? मुर्दों को जिंदा होते हुए देखा? मैंने तो देखा। एक तो मैं ही जिंदा हुआ, लेकिन हकीकत में इन लोगों का विश्वास देख करके प्रभु ने कई लोगों को जीवन दान दिया। मेरे जानकारी में 6 लोग हैं जो क्या बोलेंगे, 3 लोग तो उनमें से जो हॉस्पिटल से लेकर के स्मशान घाट लिए जा रहे थे
वो लोग। यानी कि हमारा प्रभु जो है वो हमारी हर जरूरत पूरी करेगा, हमारी हर प्रार्थना सुनेगा, बशर्ते हम उस पर विश्वास करें। लेकिन एक चीज हमको याद रखना पड़ेगा, क्योंकि हम भागते हैं प्रभु के आशीर्वादों के पीछे, सही ना? हम भागते हैं प्रभु के आशीर्वादों के पीछे। कहाँ पे चंगाई हो रही है तो हम चंगाई के लिए भागते हैं, कहीं पे हमारी जो मनोकामना है वो पूरी हो रही है तो हम उसके लिए जा रहे हैं। हमको क्या चाहिए? प्रभु का आशीर्वाद चाहिए या प्रभु चाहिए? हमको क्या चाहिए? अगर प्रभु है हमारा तो वो बाकी चीज तो अपने आएंगी ना। यानी कि हमको आशीर्वादों के पीछे भागने की जरूरत नहीं है, हमको भागना है किसके पीछे? यीशु के प्रभु के पीछे। आप उसके पीछे भागिए, अब बाकी चीजें आपको यूं ही मिलेंगी। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। मैं सोचता हूं शायद काफी लंबा मैं ले लिया। कितना बजे तक है टाइम? 9:30। ओके, काफी टाइम है तब हमारे पास। ईसायास नबी का ग्रंथ, या आइजाया चैप्टर 115। जब तुम मेरी ओर हाथ फैलाओ तब मैं तुमसे मुंह फेर लूंगा। तुम कितनी ही प्रार्थना क्यों ना करो तो भी मैं तुम्हारी ना सुनूंगा, क्योंकि तुम्हारे हाथ खून से भरे हैं। यानी कि हम चाहते हैं प्रभु हमारी प्रार्थना सुने। हम में से हर एक जन चाहते तो हैं कि प्रभु हमारी बात सुने, लेकिन हमारी बात वो कब सुनेगा? हमारी प्रार्थना कब सुनेगा वो? जब हमारा मन और दिल साफ होगा। जब हमारा मन और दिल साफ होगा तभी केवल प्रभु हमारी प्रार्थनाएं सुनेगा। उसका मतलब सबसे बड़ा, मैंने कहा था, हमारी जिंदगी में जो सबसे बड़ा रोड़ा जो आता है, बाधा जो बन करके आता है, वो है हमारे क्षमा ना कर सकने की कमजोरी, क्षमा ना कर सकना। हम में से हर एक जन क्षमा नहीं करेंगे तो बोलते हैं हम, हमारे पेशेंट लोगों को भी मैं कल बोल रहा था, अगर हम क्षमा नहीं करेंगे तो हमारा स्वर्गिक पिता भी हमें क्षमा नहीं करेगा। हे हमारे पिता में हम वही तो कहते हैं, हे पिता तू हमारे अपराध क्षमा कर, क्योंकि हमने अपने अपराधियों को क्षमा कर दिया है। अगर हम क्षमा नहीं करते हैं तो हम यही बोल रहे हैं, हे पिता तू मेरे अपराध भी क्षमा ना कर, क्योंकि मैं भी अपने अपराधियों को क्षमा नहीं करता हूं। हम जानते हैं कि क्षमा करना हम में से हर एक जन के लिए बहुत जरूरी है। उसके बगैर अगर हम वो नहीं करते हैं तो हम ही को तकलीफ होती है, लेकिन हम उसको छोड़ने के लिए तैयार नहीं होते हैं। मैं आपको एक चीज बताना चाहूंगा। बंदर को फंसाने के लिए जो है, बंदर को फंसाने के लिए जो फंदा बनाया जाता है, आपने देखा है? जी हाँ, मैंने देखा। वो जो दूधी जो बोलते हैं ना, गोल वाला दूधी, जान रहे हैं ना? दूधी, उसको जिसका की गर्दन भी होता है छोटा, उसको पकने देते हैं।
ऊपर थोड़ा सा काट करके बीज को निकाल लेते हैं, उसमें चना डाल देते हैं और डाली के साथ बांध देते हैं। बंदर जो है वो हाथ डालता है और उसमें पूरा मुट्ठी में भर लेता है, पूरे मुट्ठी में भर लेता है, और उसके बाद वो निकालना चाहता है, वो निकाल ही नहीं पाता है। क्यों? बंदर कभी छोड़ने के लिए सीखा ही नहीं। तो बंदर ने छोड़ने के लिए कभी सीखा ही नहीं। अगर वो हाथ डाला हुआ है, मुट्ठी में बंद है, उसको अगर छोड़ देगा तो हाथ निकल जाएगा। लेकिन वो चूंकि कभी नहीं सीखा छोड़ने के लिए, इसलिए वो पकड़ा है, वो उसको जाने ही नहीं देगा, वो छोड़ेगा ही नहीं। और चूंकि ये लोग उसको बांधे रहते हैं डाली के साथ, आकर के इत्मीनान उसे पकड़ लेते हैं, चाहे बांध लेंगे चाहे मार डालेंगे भी, मार भी डालते हैं, क्योंकि इतना ज़्यादा हैरान परेशान कर देते हैं तो आखिरी में तंग आकर के उसको मार भी जाते हैं। लेकिन देखिए वो बंदर जिस तरह का करता है, जानता है कि अब तो मैं गया, अगर छोड़ देता तो बच जाता, लेकिन नहीं छोड़ने के चलते वो फंसा ही रह जाता है, अपनी जान भी गंवा बैठता है। हम इंसान भी एग्जैक्टली वैसे ही हैं। हम पकड़ करके बैठे हैं बहुत सारे चीज। इसने मेरे को गाली दिया था, वो पिछली बार आया था, उस समय नहीं दिया था रे भाई, मैं उदाहरण दे रहा हूं। इसने गाली दिया था, उसको मैं अभी भी पकड़ के बैठा हूं। इसने खाना बांट रहा था, ये मेरे साथ उसने क्या बोलेंगे, मुझको जो मिलना चाहिए था दिया नहीं। इसको ज्यादा दिया, मेरे को कम दिया, मेरे साथ पक्षपात किया, वो भी मैं पकड़ के बैठा हूं। मैं एक चीज पूछ रहा था कल ही, शायद कि आज पूछा। आज माँ बाप ने बचपन से लेके हमारे लिए इतना सारे चीज किया है, हम गिनना चाहेंगे तो हमको मिलेगा नहीं, हमको याद ही नहीं है। सही ना? माँ बाप ने इतना किया, हमको याद नहीं है। लेकिन मैंने मम्मी से 10 रुपया मांगा था उस दिन, वो नहीं दी। उसके बदले में मेरे को एक चांटा जड़ दी, वो मेरे को याद है। कितना साल पहले का, अभी वो याद है। उन्होंने मेरे लिए इतना सारे चीज किया, वो मेरे को याद नहीं है। लेकिन जो नहीं करना चाहिए था, चाहे जो मुझको मिलना उम्मीद नहीं करता था, वो मेरे को मिल गया, तो मैं उसको अभी भी याद करता हूं। मैं सही बोल रहा हूं ना? यानी कि जो गलत चीज हुआ है उसको हम उस समय से लेके, बचपन से लेकर के हम अभी तक ढो करके लेके आ रहे हैं। एक पेशेंट मेरा था वसई में, वो एक दिन कोने में बैठा हुआ रो रहा है। मैं पूछा क्या हुआ? फादर मेरी नानी मर गई बोलता है। मैं बोला तुम्हारी नानी मर गई? खबर कैसे मिली तेरे को? खबर तो मुझको पहले मिलनी चाहिए थी। मैंने उसको वही पूछा, तो बोलता है, मैं पूछा उसको कब मरी? फादर 40 साल पहले। कब मरी वो? 40 साल पहले। यानी कि उस समय से लेकर के उसको पकड़ के वो बैठा हुआ है, और अभी आज तक पकड़ के बैठा हुआ है और उसके चलते रो रहा है। यानी कि कहने का मतलब है हमारी जिंदगी में बहुत सारी चीजें हैं जो शायद बचपन में हुई थी, चाहे हमारी जिंदगी में बाद में भी हुई होंगी। हम हर चीज को ढो करके चलते जा रहे हैं। हम जितना ज्यादा ढो करके उनको चलते जाएंगे, जो हमने दूसरों के साथ किया है वो भी हमारे साथ है, और जो हमारे साथ दूसरों ने किया है वो भी हमारे साथ है। यानी कि हमारा दोनों हाथ तो भरा हुआ है। प्रभु अगर देना भी चाहेगा आशीर्वाद, तो हम लेंगे कैसे? हमारा दोनों हाथ तो भरा हुआ है इन सारी चीजों से, तो प्रभु अगर देना भी चाहेगा वो आशीर्वाद, तो हम कैसे लेंगे? इसलिए हम में से हर एक जन को
ये जरूरी है करना कि आज तक जो भी हम ढो करके चल रहे हैं हम उनको प्रभु के हाथ समर्पित कर दें, खाली कर दें। प्रेज द लॉर्ड। मेरे ख्याल से एक जन संदेश देने के लिए आया था। हमारा खाना शायद हम लोगों का इंतजार कर रहा है, तो टाइम खत्म हो गया बोलता है, इसलिए तो फिर क्यों मेरे को बोला ऐसा करके। एनीवे, तो मैं उसी को देख करके जल्दी जल्दी खत्म करने की कोशिश कर रहा था। 5 मिनट्स, ओके। तो हम में से हर एक जन को जरूरी है, मैं बोल रहा था कि जो कुछ भी हम ढो करके चल रहे हैं उन सारी चीजों को रख देने के लिए। हम रखें कैसे, हम रखें कैसे? मैं आप लोगों को कोई सिद्धांत नहीं बताऊंगा, लेकिन जैसा मैंने किया और जो मेरे लिए कारगर साबित हुआ, मैं आपको वही चीज बताने की कोशिश करूंगा। मैं सबसे पहले आपसे पूछता हूं, इंसान गलतियां क्यों करता है? यानी कि जो मैं करना चाहता हूं वो नहीं करता हूं, जो मुझको नहीं करना चाहिए वही मैं कर जाता हूं। संत पौलुस कहता है क्यों इंसान गलतियां क्यों करता है? ईश्वर भी कहता है सोदोम गोमोरा नहीं, नोवा के विनाश के हाँ, सोदोम और गोमोरा के विनाश के बाद वो बोलता है, जल प्रलय के बाद बोलता है, मैं इंसान का फिर दोबारा विनाश नहीं करूंगा, क्योंकि ये तो माँ के पेट से ही, चाहे स्वभाव से ही किधर झुका हुआ है? पाप की ओर, चाहे बुराई की ओर झुका हुआ है। उसका मतलब इंसान जो है वो स्वभाव से ही बुराई की ओर झुका हुआ है। इसलिए पहला कारण जिसके चलते इंसान गलतियां करता है वो है इंसानियत कमजोरी। इंसानियत कमजोरी के चलते, क्योंकि हम इंसान होने के नाते बुराई की ओर झुके हुए हैं। हमारे दिमाग में अच्छाई पहले नहीं आती है सोच में, बुराई ही पहले सोच में आती है। सही ना? अगर मैंने आपके पाँव पे पाँव रख दिया तो सबसे पहले आपको गुस्सा ही आएगा, गाली देने का मन करेगा। सही ना? ये ऑटोमेटिक हो जाता है। भले मैं गाली नहीं दिया उस समय और थोड़ा सा रुक करके मैंने जवाब दिया तो शायद वो पॉजिटिव हो जाएगा, लेकिन उस समय तत्क्षण अगर बोलेंगे तो हमारे अंदर गुस्सा ही आएगा। यानी कि स्वभाव से ही हमारा झुकाव बुराई की ओर है। ये पहला है। दूसरा है, हम इंसान जो हैं, हम दुनिया में अरबों लोग होने के बावजूद हमें दो इंसान ऐसे नहीं मिलेंगे जो हर दृष्टिकोण से एक समान हो। दुनिया में कोई भी दो इंसान हमको नहीं मिलेंगे जो हर दृष्टिकोण से एक जैसे हों। हर एक में अलगाव होगा ही, जिसको अंग्रेजी में बोलते हैं यूनिक, हिंदी में बोलते हैं अद्वितीय, जिसके समान दूसरा कोई भी नहीं है। और ये ईश्वर की क्या बोलेंगे, सृष्टि की अजूबा चीज है, मैं कहूँगा। इतने करोड़ों करोड़ लोग होने के बावजूद हमको दो नहीं मिलेंगे जो कि हर दृष्टिकोण से एक जैसे हों। इसलिए आपकी अच्छाई, आपकी कमजोरी अलग है, आपकी ताकत अलग है, मेरी अलग है, आपकी अलग है, हर एक की अलग अलग है। यानी कि व्यक्तिगत कमजोरी हमारी हर एक की है, जो कि व्यक्ति विशेष पर है। मैं एक क्षेत्र में कमजोर हूं तो दूसरे क्षेत्र में
मजबूत होऊंगा, पहलवान बलवान होऊंगा। आप जिधर मैं कमज़ोर हूँ उधर आप मजबूत होंगे, और जिधर मैं कमज़ोर हूँ, जिधर मैं मजबूत हूँ उधर आप कमज़ोर होंगे। हर एक की अलग अलग कमजोरियां होंगी। हम में से हर एक जन को के हालात अलग अलग हैं। आप अलग अलग जगह से, अलग अलग वातावरण से आते हैं, आपकी अलग अलग समस्याएं हैं, इत्यादि इत्यादि, अलग माहौल है, वो अलग है। उसके अलावे हमारी ज़िंदगी में और एक चीज़ हमको गलती करवा जाता है, वो है गलतफहमी। गलतफहमी, गलतफहमी जान रहे हैं ना कि नहीं? मिसअंडरस्टैंडिंग जिसको बोलते हैं। एकदम छोटा सा उदाहरण दूंगा तो समझ में आ जाएगी। मान लिया हमारा बॉस ये है, आपका भी मेरा भी, आपने कुछ गलत किया था, आपने कुछ गलत किया है। मैं गया इनके पास कुछ मेरी अपनी समस्या के लिए, मैं बात करने के लिए, मैं उससे बात करके लौट करके आया। उसके तुरंत बाद उसने आपको बुलाया और उसके बाद आपको आड़े हाथों लिया जो गड़बड़ किया है उसके लिए। आपके दिमाग में क्या आएगा? इसी ने जरूर उसके यहाँ जा करके चुगली किया है, इसी ने चुगली किया है, जबकि मैंने कुछ बोला भी नहीं, लेकिन आपके अंदर वही विचार आ जाएगा। समझ रहे हैं ना? ये गलतफहमी जो है, इस गलतफहमी के चलते कई बार इंसान वो कर जाता है जो उसको करना नहीं चाहिए। 4 चीज मैंने कहा, इन 4 चीजों के चलते इंसान वो कर जाता है उसको करना नहीं चाहिए। जब मुझको उस व्यक्ति को क्षमा करने का है तो मैं ये बोलूँगा, प्रभु मैं नहीं जानता हूँ इस व्यक्ति ने मेरे साथ ऐसा क्यों बर्ताव के ऐसा व्यवहार किया, मैं नहीं जानता हूँ, लेकिन इतना जानता हूँ कि अगर सब कुछ सामान्य होता तो इसने जो किया वही सबों ने किया होता, सबों ने वैसा ही किया होता, लेकिन सिर्फ उसी ने किया। उसका मतलब ये है कि कहीं ना कहीं कोई चीज तो है जिसने इसको वो ऐसा करने के लिए मजबूर किया। हो सकता है उसकी इंसानियत कमजोरी होगी, इंसानियत कमजोरी के चलते, हो सकता है व्यक्तिगत कमजोरी के चलते, हो सकता है क्या बोलते हैं, जो परिस्थिति हालात जो पैदा हुए उस हालात के चलते वो मजबूर होकर के उसने किया होगा, और नहीं तो हो सकता है शायद गलतफहमी के चलते हुआ होगा। और इसलिए प्रभु मैं आज उसे माफ़ करता हूँ, उसे माफ़ करता हूँ, और मैं तुझसे यही दुआ करता हूँ कि तू मुझे बुद्धि दे ताकि उसकी गलती से मैं सीख सकूँ और उसकी गलती को अपनी ज़िंदगी में औरों के साथ मैं ना दोहराऊँ। प्रेज द लॉर्ड। क्योंकि हम तो उंगली उठाते हैं दूसरे की ओर और हम भी वही गलतियां करते चले जाते हैं। हम मांगते हैं ताकि बुद्धि, ताकि हम उसकी गलती को औरों के साथ ना दोहराएं। जब मैं ये करने के बाद वो प्रार्थना करूंगा, प्रभु तू इन्हें खुशी दे, सफलता दे, जीवन में इसे आगे और बढ़ते जाने दे, मैं अपनी शुभकामनाएं उसके लिए भेजता हूँ, तो मुझे क्या मिलेगा? सुकून मिलेगा। प्रेज द लॉर्ड। मैं लंबा नहीं करूँगा क्योंकि समय हो चुका है, आप लोग दिन भर थक भी गए होंगे। चलिए हम खड़े हो जाते हैं और थोड़ा सा प्रार्थना कर लेते हैं। हे सर्वशक्तिमान परम पिता और प्रेमी पिता, हम तुझे धन्यवाद देते हैं आज के इस दिन के लिए, जितनी भी शिक्षाएं हमने ग्रहण की उनके लिए, और हम प्रार्थना करते हैं, धन्यवाद देते हैं उन सारे कृपादानों के लिए जो तूने हम पर बरसाए, तेरे हर वचन पर जिससे हम समझे आज, उन्हें कृपा दे कि हम उन्हें अपने जीवन में याद रख सकें और उसके अनुसार अपने जीवन को हम जी सकें। तेरा वचन हमारे जीवन का रास्ता है, उसी के द्वारा तू हमें अनंत जीवन की ओर ले जाता है। और आज प्रभु धन्यवाद देते हुए हम अपने शारीरिक आहार को भी ग्रहण करने वाले हैं।
हम तुझसे दीनतापूर्वक प्रार्थना करते हैं हम लोगों पर और अपने इन दानों पर जिन्हें हम तेरी भलाई से लेने पर हैं आशीष देने की कृपा कर, ताकि हम इन्हें ग्रहण कर मानसिक, शारीरिक और आध्यात्मिक शक्ति ग्रहण कर सकें। साथ में हम उन सभी लोगों के लिए भी तुझे धन्यवाद देते हुए प्रार्थना करते हैं जिन्होंने इस खाना को तैयार करने में मेहनत की है। अपने प्रेम से उन्होंने हमारे लिए इन्हें दिया है। हम प्रार्थना करते हैं तू उन पर भी अपनी आशीष और कृपा बनाए रख। हम ये प्रार्थना करते हैं तेरे पवित्र नाम के द्वारा, तेरे पुत्र हमारे प्रभु ख्रीस्त के द्वारा, आमीन। प्रेज द लॉर्ड।